जय शिवराय सर्वांना. तर मी ना CNSचा युनिट 4 आणि 5 चॅनलवरती अपलोड केला आहे, पण 3 काही कारणास्तव अपलोड करायचा राहिला होता. तर मी आज CNSचा युनिट 3 अपलोड करणार, ज्याचं नाव काय आहे, नेटवर्क लेअर. आणि टेलिग्रामवरती सगळ्या ज्या भरपूर नोट्स अवेलेबल झाल्या आहे, तर तुम्ही चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली टेलिग्रामची, ती ॲक्सेस करू शकताय. आणि टेलिग्रामवरती मी अशा पण PDF टाकले आहे, म्हणजे ते क्वेश्चन कसे आहे, जे PDF टाकलं आहे ना मी, त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रोबॅबिलिटी म्हणजे जे 99% येणारच आहे क्वेश्चन, अशी पण PDF बनवली ना, त्या PDF पण मी अपलोड केले आहे टेलिग्रामवरती 5 पण सब्जेक्टच्या. तर त्या तुम्ही ॲक्सेस करू शकता टेलिग्रामवरती. हँड रिटन नोट्स वगैरे सर्व अवेलेबल आहे. आणि सगळे PYQ वगैरे पण मी टाकून देईन अपलोड करून. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चॅनलची लिंक नक्की ॲक्सेस करा. तर आता ना फर्स्ट क्वेश्चन काय आपला, एक्सप्लेन डिस्टन्स वेक्टर रूटिंग अल्गोरिदम. काय प्रश्न आहे, एक्सप्लेन डिस्टन्स वेक्टर रूटिंग अल्गोरिदम. आता डिस्टन्स वेक्टर रूटिंग अल्गोरिदम काय आहे, द डिस्टन्स वेक्टर रूटिंग अल्गोरिदम इज अ डायनॅमिक रूटिंग अल्गोरिदम यूज इन कम्प्युटर नेटवर्क टू फाइंड द बेस्ट पाथ बिटवीन नोड्स. आता समजा 2 नोड्स असन, 2 नोड्सच्या मध्ये बेस्ट पाथ किंवा मग तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं असेल, तर आता नेटवर्कद्वारे काही पण जे पॅकेट पार्सल होतं, नेटवर्कद्वारे डेटा ट्रान्सफर होतो, तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातो ना, तर कमी वेळेत जावा आणि त्याचा बेस्ट रूट भेटावा, त्यासाठी काय करता, जे नोड्स राहतात ना, ते शॉर्टेस्ट पार्ट वापरता. म्हणून आपण काय म्हणतो, त्याला डिस्टन्स वेक्टर रूटिंग अल्गोरिदम असतं. आता याची कन्सेप्ट काय, इच राउटर मेंटेन्स अ रूटिंग टेबल कंटेनिंग, म्हणजे प्रत्येकाकडं आता स्वतःकडं एक प्रत्येक जो राउटर राहतो ना, आता मी तुम्हाला नाही पहिले एक्झाम्पलद्वारे समजून सांगतो तुम्हाला, म्हणजे इझिली कळन, नंतर मग आपण याच्यावरती येऊ थेरीवरती. आता मी तुमच्यासाठी एक्झाम्पल पण लिहून ठेवलं आहे. आता एक्झाम्पल बघा कसं आहे, की समजा एक अलाइस नावाचा मुलगा आहे, एक बाबू नावाचा आहे आणि एक चिंटू नावाचा मुलगा आहे, 3 जण आहे बरोबर. तर त्यांना जायचं आहे चहा स्टॉलवरती, चाय स्टॉल आहे की तिथं जायचं आहे त्यांना. मग काय करण, अलाइस काय सांगन, आता फक्त ॲडजेसंट नोड्स, म्हणजे नोड्स राहतं ना कन्सेप्ट नेटवर्क लेअरमध्ये. आता इथं काय आपण नावं घेतले समजा, पण हा एक नोड आहे आणि हा एक नोड आहे, याला फक्त याचीच इन्फॉर्मेशन असू शकते, याला डायरेक्टली याची इन्फॉर्मेशन असन का, नाही, कारण याला फक्त जवळच्याची इन्फॉर्मेशन असते, कळलं. मग काय करीन, अलाइस काय करीन, बाबूला सांगन की माझ्यापासून चाय स्टॉल 5 मिनिटाच्या दुरीवरती, बरोबर. अलाइसने कोणाला सांगितलं, बाबूला सांगितलं की माझ्यापासून चाय स्टॉल 5 मिनिटाच्या दुरीवरती. मग बाबूनी कॅल्क्युलेशन केलं, बाबू काय कॅल्क्युलेट करीन, की जर का अलाइसपासून 5 मिनिटाच्या जागेवरती चाय स्टॉल आहे, तर माझं घर अलाइसपासून 2 मिनिटाच्या दुरीवरती आहे, तर मग हे 5 आणि हे 2, मग बाबूला चाय स्टॉलपर्यंत पोहोचण्यासाठी किती मिनिट लागेल, 7 मिनिट, बरोबर. तर मग हा एक स्वतःचा टेबल बनवतो, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, रूटिंग टेबल म्हणतो ना त्याच्यामध्ये. मग इथं स्वतःचा टेबल बनवून हा टेबलमध्ये काय लिहीन, की याला 7 मिनिट लागतं जायला, बरोबर, असा टेबल बनवा. मग बाबू कोणाला सांगेन, चिंटूला सांगेन की माझ्यापासून पुढं चाय स्टॉलला जायला 7 मिनिटं लागतात. पण चिंटूला तर माहिती की मला बाबूपर्यंत जायला 3 मिनिटं लागतात. मग तिथून पुढं 7 मिनिटं म्हणल्यावर किती मिनिटं झाले, 10 मिनिटं चिंटूला लागतात. मग चिंटू पण काय करेन, एक स्वतःचं टेबल बनवीन आणि त्यामध्ये लिहीन की मला चाय स्टॉलला जाण्यासाठी 10 मिनिटं लागतात, कळलं. ही झाली कन्सेप्ट डिस्टन्स वेक्टर रूटिंग अल्गोरिदम. यामध्ये डिस्टन्स पण आहे आणि एक रूट पण असतो, चाय स्टॉलला जाण्यासाठी कोणता रूट म्हणजे चांगला राहील वगैरे, हे झालं. आता ह्या एक्झाम्पलवरून आपण थेरी बघूया, कळलं इथपर्यंत. आता बघ, प्रत्येक जे राउटर राहतं ते काय करतं, स्वतःचं रूटिंग टेबल कंटेन करतं. आता रूटिंग टेबल म्हणजे काय, मी म्हटलो ना की बाबूचा रूटिंग टेबल काय झाला, 7 मिनिटं त्याला पोहोचण्यासाठी लागतात, चिंटूचा रूटिंग टेबल 10 मिनिटं लागतं, तसं. मग त्यामुळे आता नेटवर्कमध्ये काय असतं, एक डेस्टिनेशन नेटवर्क राहतं. आपलं काय होतं, तिकडे चाय स्टॉल होतं, इकडं डेस्टिनेशन असं काहीतरी. मग डिस्टन्स म्हणजे दोन्हीमधलं अंतर किती, नेक्स्ट हॉप राउटर असतं. आता डिस्टन्स रेफर्स टू द कॉस्ट मेट्रिक आणि वेक्टर्स रेफर्स टू द डायरेक्शन. वेक्टर काय दाखवतं, डायरेक्शन, की इथून तिकडे जायचं असं. मग वर्किंग प्रिन्सिपल काय आता, इनिशियलायझेशनमध्ये पहिलं काय, इनिशियलायझेशन. एव्हरी राउटर नोज द डिस्टन्स टू इट्स डायरेक्टली कनेक्टेड नेबर्स ओनली. म्हणजे प्रत्येक राउटरला प्रत्येक त्याच्या जवळचंच जे नेबर आहे ना, कनेक्टेड नेबर, तेवढंच माहिती आहे. आता चिंटूला फक्त काय माहिती आहे, चिंटूला माहिती फक्त त्याचं बाबूपर्यंत डिस्टन्स.
चिंटूला हे समोरचं माहीत होतं का चिंटूला हे कोणी सांगितलं, बाबूने सांगितलं, बरोबर. तसंच आता प्रत्येक जो राऊटर आहे त्याला फक्त ॲडजस्टंट राऊटरपर्यंतच माहीत राहील, त्याला समोरचं माहीत राहील का, नाही माहीत राहणार. कळलं. हे झालं इनिशियलायझेशन. इन्फॉर्मेशन एक्सचेंजमध्ये काय मग, पिरियॉडिकली इच राऊटर सेंड्स इट्स रूटिंग टेबल टू इट्स इमिजिएट नेबर. मग काय होतं, हळूहळू जसं स्वतःचे राऊटर टेबल म्हणजे जे टेबल अपडेट, रूटिंग अल्गोरिदम टेबल जे अपडेट होत चालताना रूटिंग टेबल मग ते एकमेकांना शेअर करायला लागतं. आता समजा बाबूनी काय केलं तर 7 मिनिटाचा टेबल बनवला होता, मग नंतर बाबूनी कोणाला सांगितलं तो टेबल, चिंटूला, की मला 7 मिनिट लागता. असं रूटिंग टेबल ते एकत्र शेअर करतं. मग शेअर केल्याने काय होतं, त्यांना बेस्ट रूट भेटतो, की इथून इथपर्यंत जाण्यासाठी हा बेस्ट रूट आहे. कळलं का. वेन अ राउटर रिसिव्ज अ नेबर्स टेबल इट अपडेट्स इट्स ओन टेबल युझिंग द बेलमन-फोर्ड इक्वेशन. आता समजा चिंटू काय म्हणत असं, पहिले चिंटूला भ्रमात असन चिंटू, की मला जाण्यासाठी 2 मिनटं लागत आहे, 3 मिनटं लागत आहे चाय स्टॉलपर्यंत. पण जेव्हा बाबूनी त्याला टेबल सांगितला की मला 7 मिनटं लागत आहे, तर मग चिंटूनी काय केलं, स्वतःचा टेबल अपडेट केला. अच्छा 2-3 मिनिट नाही लागत आहे, म्हणजे बाबूपासून पण इतकं लांब येते. मग त्यांनी स्वतःच्या टेबलला काय अपडेट केलं, 10 अपडेट केलं. कळलं का. आता मग डी ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू मिनिमम ऑफ डी ऑफ एक्स कॉमा एन प्लस डी ऑफ एन कॉमा वाय. हे काय झालं, तर बेलमन-फोर्ड इक्वेशन आहे, वेर डी ऑफ एक्स कॉमा वाय काय, डिस्टन्स फ्रॉम राउटर एक्स टू डेस्टिनेशन वाय. म्हणजे एक्सपासून स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत जे डिस्टन्स राहतं ते इथं लिहायचं. एन म्हणजे काय असतो, नेबर नोड असतो. आणि याच्यानंतर काय बघणार आहे आता आपण, कन्व्हर्जन्स. कन्व्हर्जन्स काय सांगा बरं आता. कन्व्हर्जन्स म्हणजे काय, दिस प्रोसेस कंटिन्यूस अंटिल ऑल राउटर्स हॅव कन्सिस्टंट रूटिंग टेबल. आता ही प्रोसेस कधीपर्यंत चालू राहणार आहे, जोपर्यंत सगळ्या राउटरला शॉर्टेस्ट पाथ भेटत नाही, किंवा मग एक कन्सिस्टंट राउटिंग टेबल म्हणजे ॲप्रोप्रिएट रूटिंग टेबल अपडेट नाही होत, तोपर्यंत ही प्रोसेस काय राहणार आहे, चालू राहणार आहे, बरोबर. आता यानंतर काय एक्झाम्पल आहे आपलं, ए पासून बीचं डिस्टन्स 1 आहे, बी पासून सीचं 1 आहे. मग ए नोज बी, एला काय माहिती, बी माहिती, फक्त एला सी माहिती का नाही, किती डिस्टन्स आहे 1 हॉपचं. बी नोज काय ए, बीला पण काय माहिती ए, डिस्टन्स किती 1 हॉप. आणि बीला काय माहिती, सी पण माहिती, त्याचं डिस्टन्स 1 हॉप. ए लर्न्स अबाउट सी थ्रू बी. एला सीची माहिती कसं काय भेटली सांगा बरं, बीने दिली असेल ना की 1 डिस्टन्स आहे असं. मग बी सांगतं एला की माझ्यापासून सी 1 याच्या अंतरावर आहे. मग ए म्हणतो का अच्छा मला 2 क्रॉस करावं लागतील तेव्हा मी सीपर्यंत पोहोचेन. कळलं. ॲडव्हान्टेजेस काय, सिम्पल अँड इझी टू इम्प्लिमेंट, वर्क्स वेल फॉर स्मॉल नेटवर्क. डिसएडव्हान्टेजेस काय, स्लो कन्व्हर्जन्स, काउंट टू इन्फिनिटी प्रॉब्लेम, हाय बँडविथ युसेज ड्यू टू पिरियडिक अपडेट्स. एक्झाम्पल काय, RIP राउटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल असतो जो की डिस्टन्स वेक्टर अल्गोरिदमचा यूज करतो. कळलं इथपर्यंत. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, एक्सप्लेन नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन प्रोसेस. आता नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन काय, इज अ प्रोसेस यूज बाय राउटर्स और फायरवॉल्स टू ट्रान्सलेट प्रायव्हेट IP ॲड्रेसेस इंटू पब्लिक IP ॲड्रेसेस अँड वाईस वर्सा फॉर कम्युनिकेशन ओव्हर द इंटरनेट. आता मी काय करतो तुम्हाला हे पण एका चांगल्या एक्झाम्पलद्वारे समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला हे वाचल्यानंतर इझिली कळून जाईल काय एक्झाम्पल येते. कळलं. आता एक्झाम्पल काय बघूया आपण. आता बघा काय, ही एक बिल्डिंग आहे समजा, या अपार्टमेंट आहे. ह्या अपार्टमेंटचं नाव काय देऊ आपण, काहीतरी नाव देऊ याला आपण. काय नाव द्यायचं, ठीक आहे गॅलेक्सी अपार्टमेंट देऊ. गॅलेक्सी अपार्टमेंट नावाची एक बिल्डिंग आहे समजा, बरोबर. ह्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर 101, फ्लॅट नंबर 102, 3, 4, 5, 6 असे फ्लॅट आहे. आणि हे ह्या अपार्टमेंटचं गेट झालं, बरोबर. हे गेट झालं आणि एक इथं सिक्युरिटी गार्ड असतो. त्या सिक्युरिटी गार्डला आपण काय नाव दिलं, NAT, नॅट म्हणून. नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन नावाचा एक सिक्युरिटी गार्ड होता. आणि गेटला काय नाव दिलं आपण, पब्लिक IP. आणि जे इकडं रूम्स वगैरे त्यांना आपण काय नाव दिलं, प्रायव्हेट IP, बरोबर. मग काय झालं, 103 नंबरवाल्याने काय केलं, फूड ऑर्डर केलं. 103 नंबरवाला जो प्रायव्हेट IP वाला आहे त्यांनी काय केलं, फूड ऑर्डर केलं. मग फूड ऑर्डर केल्यानंतर काय, नॅट रिक्वेस्ट फ्रॉम फ्लॅट 103 ऑर्डर ID 789. मग नॅटला काय गेली, 103 कडून एक रिक्वेस्ट गेली, बरोबर.
की फूड ऑर्डर डिलिव्हरीची रिक्वेस्ट केली आणि आय डी काय 789 समजा. मग फूड डिलिव्हरीची रिक्वेस्ट पाठवल्यानंतर काय फूड डिलिव्हरी आली. फूड डिलिव्हरी आल्यानंतर काय होणार आहे, फूड डिलिव्हरीला फक्त एवढं माहिती की हे गॅलेक्सी अपार्टमेंट आहे आणि गेट नंबर वगैरे समजा माहिती आहे त्याला. पण गार्ड काय करीन म्हणजे नॅट काय करीन, चेक करीन ती आणि ती नंतर कोणाला पाठवणार आहे, फ्लॅट 103ला. आता म्हणजे मी तुम्हाला वापस एकदा समजून सांगा ना एक्झाम्पल, हे एकदम भारी एक्झाम्पल आहे. वापस एकदा आपण आपल्या थेरी पार्टवरती येऊ, थेरी पार्टवरून वापस तिथं जाऊ म्हणजे कळलं आपल्याला. आता बघा, नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन नावाचा आपला एक सिक्युरिटी गार्ड होता बरोबर. इज अ प्रोसेस यूज बाय राउटर्स ऑर फायरवॉल्स टू ट्रान्सलेट. काय करायचं, प्रायव्हेट आय पी ॲड्रेसला कशा ट्रान्सलेट करतो तो पब्लिक आय पी ॲड्रेसमध्ये फॉर कम्युनिकेशन ओव्हर द इंटरनेट. कशा ट्रान्सफर करतो, प्रायव्हेटला पब्लिकमध्ये आणि पब्लिकला प्रायव्हेटमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम कोणाचं राहतं, नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन. इट अलाउज मल्टिपल डिव्हायसेस ऑन अ लोकल नेटवर्क टू शेअर अ सिंगल पब्लिक आय पी ॲड्रेस. सगळे जे लोकल नेटवर्क्स आहे ना त्यावरती तो पब्लिक आय पी ॲड्रेस शेअर म्हणजे एक सिंगल पब्लिक आय पी ॲड्रेस देतो, कळलं. आता त्यानंतर काय, नीड फॉर नॅट, नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशनची गरज काय, कारण IPv4 ॲड्रेसेस आहे ना हे फक्त लिमिटेड आहे. त्यामुळे लिमिटेड असल्यामुळे आपल्याला काय करावं लागते, प्रायव्हेट म्हणजे पब्लिक आय पी ॲड्रेस त्याला द्यावा लागतो. त्यानंतर काय, नॅट हेल्प्स इन ॲड्रेसेस कन्झर्वेशन अँड नेटवर्क सिक्युरिटी बाय हायडिंग इंटरनल नेटवर्क डिटेल्स फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड. आता समजा याचं पण एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. नॅट हेल्प्स इन ॲड्रेस कन्झर्वेशन अँड नेटवर्क सिक्युरिटी बाय हायडिंग द इंटरनल नेटवर्क डिटेल्स. म्हणजे इंटरनल नेटवर्क डिटेल्स जे आहे हे काय करतं, हाईड करतं नॅट. नॅट म्हणजे काय, सिक्युरिटी गार्ड आहे ना. तो फूड डिलिव्हरा जो येतोय फूड डिलिव्हरी घेऊन, तो त्यांना यांची इन्फॉर्मेशन देतोय का, तो नाही देते ना. फूड डिलिव्हरीवाल्याला फक्त माहिती मला इथपर्यंत द्यायचं आहे, पण हा नॅट ते चेक करा ना, नॅट स्वतः पोहोचवल मध्ये बरोबर. फूड डिलिव्हरीला एंट्री देईन का नाही, म्हणजे यांना हाईड करतो तो. आणि बाकीच्या बाहेरचा जो एरिया आहे त्यांच्यापासून जे मधले अपार्टमेंट आहे ना त्यांना तो हाईड करण्याचं काम करतो, कळलं. आता वर्किंग ऑफ नॅट काय, डिव्हायसेस इनसाइड अ लॅन हॅव प्रायव्हेट आय पीज. म्हणजे काय, जे लोकल एरिया नेटवर्कमधले डिव्हायसेस आहे ना त्यांची एक प्रायव्हेट आय पी राहील बरोबर. हे जे लोकल एरिया नेटवर्क आहे याच्यामध्ये जे डिव्हायसेस आहे यांची एक प्रायव्हेट आय पी ॲड्रेस राहील, कळलं. त्यानंतर काय, व्हेन अ डिव्हाइस सेंड्स डेटा टू द इंटरनेट द नॅट राउटर रिप्लेसेस द प्रायव्हेट आय पी विथ इट्स पब्लिक आय पी. म्हणजे आता यांनी जेव्हा हे शेअर करता यांचा डेटा नेटवर्कवरती, तेव्हा काय करतं हे नॅट यांचं जी प्रायव्हेट आय पी राहतं ना तिला कशात चेंज करतं, पब्लिक आय पीमध्ये. म्हणजे आता 103 नंबरवाल्याने काय केलं तर फूडची ऑर्डर दिली ती, म्हणजे काहीतरी डेटा शेअर केला असं. पण नॅटने काय केलं, याचा जो प्रायव्हेट डेटा आहे तो पब्लिकमध्ये ट्रान्सपोर्ट केला, कळलं का. पब्लिक आय पी. The router keeps a translation table to map each private IP and port to the corresponding public IP and port. When a response comes back from the internet, NAT uses this table to forward the packet to correct internal device. आता बघा, नॅट काय करीन, एक लक्षात ठेवन की फूड कोणी ऑर्डर केलं तर वगैरे, फूड ऑर्डर केलं तर ते लक्षात ठेवन नॅट, म्हणजे कोणत्या डिव्हाइसवरनं डेटा पाठवला गेला आहे ते लक्षात ठेवन. आणि जेव्हा फूड डिलिव्हरीवाला तो ऑर्डर घेऊन येईल तेव्हा तो काय करेन, ती ऑर्डर रिसिव्ह करेन, चेक करेन आणि त्याच्याकडे डेटा राहीनच कोणी ऑर्डर केलं तर, मग तो काय करेन वापस ते त्याला फूड डिलिव्हरी देऊन टाकन, कळलं. हे डेटाशी रिलेट करायचं. डेटा नेटवर्कवरती जातोय, ही जी पब्लिक आय पी ती कशा, प्रायव्हेट आय पी कशात ट्रान्सपोर्ट होती, पब्लिक आय पीमध्ये. मग तो वापस डेटा येतोय, डेटा आल्यानंतर नॅट चेक करेन आणि नॅटकडे माहिती राहील की डेटा कोणी सेंड केला तर तो तिथं पोचून देईन वापस, कळलं का इथपर्यंत. आता यानंतर आपण काय बघणार आहोत, याची टाईप्स ऑफ नॅट्स असतात. टाईप ऑफ नॅट काय, एक राहतो स्टॅटिक नॅट, डायनॅमिक नॅट आणि पॅट. पॅट म्हणजे काय, पोर्ट ॲड्रेस ट्रान्सलेशन. पॅट म्हणजे काय, पोर्ट ॲड्रेस ट्रान्सलेशन. आता हेच येते, मी अपार्टमेंटचं एक्झाम्पल सांगितलं ना तसंच सेम इथं आहे. लॅनमध्ये काय राहतं, एक तर PC असन, सर्व्हर असन, असे किती पण डिव्हायसेस असू शकतात. मग ह्या डिव्हायसेसला काय करतं, जो पब्लिक आय पी ना तो पब्लिक आय पी हे झालं आपलं नॅट. नॅट काय करतं, ह्या पब्लिक आय पीला कसं ट्रान्सलेट करतं, एका प्रायव्हेट आय पीला पब्लिक आय पीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम करतं.
मग पॅकेट बिफोर ट्रान्सलेशन दाखवलंय, हे राउटर आहे, PC सर्व्हर, हा आपला नेट बॉक्स आहे, ही बाउंड्री लाईन. कळलं का? बाउंड्री लाईन म्हणजे आपलं काय राहतं, एक गेट राहतं. मग त्यानंतर काय ISP राउटर वगैरे दिलेत. हे तुम्ही वाचलं तरी कळून जाईल, एकदा फक्त ओव्हरव्ह्यू करून घ्या, इझी. आता यानंतर काय कोणता क्वेश्चन आहे आपल्याकडं? त्यानंतर जो क्वेश्चन बघणार आहे आपण तो आहे एक्सप्लेन IPv4 हेडर फॉर्मॅट इन डिटेल. काय बघणार आहे आपण आता? IPv4 हेडर फॉर्मॅट इन डिटेल. एक मिनिट, मी तुम्हाला एक्झाम्पलद्वारे पण समजून सांगतो. आता काय एक्झाम्पल आहे आपल्याकडं? आता एक्झाम्पल जे आता बघा इथं काय दिलं आहे की पॅकेट्स इन IPv4 लेअर आर कॉल्ड डेटाग्राम्स. आता IPv4 हेडर फॉर्मॅट म्हणजे काय की तुम्हाला एक डेटा पॅकेट सेंड करायचं आहे नेटवर्कद्वारे दुसऱ्या डेस्टिनेशनला. एका सोर्सपासून डेस्टिनेशनला एक नेटवर्क म्हणजे डेटा पॅकेट सेंड करायचं आहे. आता डेटा पॅकेट सेंड करतात त्यावरती हेडरमध्ये काय असेल की कोणाला द्यायचा आहे डेटा, किती टाईमपर्यंत राहणार आहे डेटा, कुठं जाणार आहे, काय सगळी इन्फॉर्मेशन हेडरमध्ये राहील. आणि डेटामध्ये काय राहणार आहे, ॲक्च्युअल डेटा राहणार आहे, बरोबर. मग हेडर आणि डेटा दोन प्रकारचं ते राहतं, बरोबर, जे तुम्ही सेंड करताय त्यामध्ये. मग आता हा झाला तो हेडर फॉर्मॅट. कळलं? हेडर फॉर्मॅटमध्ये काय काय राहणार आहे सगळं. आता व्हर्जन राहीन, इंटरनेट हेडर लेंथ असेल, टाइप्स ऑफ सर्व्हिस असेल, टोटल लेंथ असेल, आयडेंटिफिकेशन असेल, फ्लॅग असो. आता आपण याला एकदम भारी उदाहरण घेऊन समजून घेऊ. काय असतं माहिती का? आता एक्झाम्पल कसं आहे, समजा हा एक मुलगा आहे, बरोबर, आणि ही त्याची GF आहे, आणि काय करायचं, एक लेटर पाठवायचं किंवा मग गिफ्ट पाठवायचं आहे तुम्हाला. इथून तर इथपर्यंत एक गिफ्ट पाठवायचं आहे ना. मग हे गिफ्ट पाठवण्यासाठी त्यावरती काहीतरी ॲड्रेस असन, काही तुम्ही जे मनातल्या भावना व्यक्त करणार आहे त्या असन गिफ्टवरती लिहिलेल्या, किंवा मग इन्स्ट्रक्शन्स असतील काही ॲड्रेस वगैरे. मग हे काय झालं, हे समजा तुम्ही नेटवर्कद्वारे इथून जातं इथपर्यंत हे गिफ्ट. मग याच्यावरती असं तासन ना की कोणाला द्यायचं आहे, काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये, काहीतरी तासन फॉर्मॅट. तसेच नेटवर्कद्वारे एक सोर्स असतो, एक डेस्टिनेशन असतं. मग सोर्स टू डेस्टिनेशन नेटवर्कद्वारे जे हे जातं हेडर फॉर्मॅट, याच्यामध्ये काय राहतं, डेटा आणि हेडर राहतं, बरोबर. हेडरमध्ये लिहिलेलं असतं त्याचा म्हणजे ॲड्रेस वगैरे सगळं, आणि डेटामध्ये ॲक्च्युअल डेटा असतो. कळलं का? हे एक्झाम्पलद्वारे की तुम्हाला एक डेटा पाठवायचा आहे समोरच्या व्यक्तीला, तर काय राहील त्याच्यामध्ये, ॲड्रेस असेल, नाव असेल वगैरे. तसंच एक IPv4 हेडर फॉर्मॅट असतो. मग ते बघणार आहे आपण. आता काय एक व्हर्जन आहे. व्हर्जन म्हणजे काय, इंडिकेट्स IP व्हर्जन म्हणजे IPv4 आहे का IPv6 आहे हे सांगतं. ते व्हर्जनच्या मध्ये लिहिलेलं असतं. तर व्हर्जन किती बिट्सचं आहे, 4 बिट्सचं व्हर्जन यामध्ये लिहिलेलं असतं. IPv4 आहे का IPv6 आहे. आता IHL इंटरनेट हेडर लेंथ इन 32 बिट्स वर्ड. आता HELच्या जागेवर काय राहणार आहे, हेडरची लेंथ असेल 32 बिट्स वर्डचं आहे का कसं आहे. टाइप्स ऑफ सर्व्हिस राहणार आहे, स्पेसिफाईज प्रायोरिटी और क्वालिटी ऑफ सर्व्हिस, म्हणजे याची प्रायोरिटी काय आहे, क्वालिटी ऑफ सर्व्हिस काय, हे सगळं तुम्हाला यामध्ये मेन्शन केलं जाईल. आता टोटल लेंथ काय, टोटल पॅकेट साईज. टोटल लेंथलाच आपण काय म्हणतो, टोटल पॅकेटची साईज म्हणजे हेडरची साईज प्लस डेटाची साईज, ही काय झाली टोटल पॅकेट साईज. आयडेंटिफिकेशन काय, युनिक ID फॉर इच पॅकेट यूज इन फ्रॅगमेंटेशन. आयडेंटिफिकेशनच्या जागेवर आता जे डेटाग्राम आयडेंटिफिकेशनचा ब्लॉक आहे यावरती काय राहणार, एक युनिक आयडेंटिटी राहणार आहे ना. जसं जे आपण काय काय पाठवलं, गिफ्ट पाठवलं, पहिल्यांदा एक्झाम्पल घेतलं, त्यावरतून ही कसं काय कळण की ते समोरचा व्यक्ती हाच आहे, त्याच्यावरती काहीतरी युनिक ID राहील म्हणजे त्याचं नाव वगैरे असेल ना. तर मग तसंच यामध्ये काय राहतं, एक आयडेंटिफिकेशन युनिक ID राहतं. नंतर काय, आता फ्लॅग्स काय, कंट्रोल अँड आयडेंटिफाईज फ्रॅगमेंट्स, हे झालं फ्लॅग्समध्ये असं. आता यानंतर काय राहतं, फ्रॅगमेंट ऑफसेट काय सांगा बरं. फ्रॅगमेंट ऑफसेट काय, पोझिशन ऑफ फ्रॅगमेंट इन द ओरिजिनल पॅकेट. फ्रॅगमेंटची पोझिशन काय ओरिजिनल पॅकेटमध्ये, याला काय म्हणतो आपण, फ्रॅगमेंट ऑफसेट. टाईम टू लिव्ह म्हणजे काय, पॅकेटची लाईफ टाईम किती आहे, म्हणजे पॅकेट किती वेळ चालणार आहे, तो किती वेळ जगणार आहे, असं म्हणजे त्याला म्हणतो आपण लिमिट्स पॅकेट्स लाईफ टाईम. त्यानंतर काय, प्रोटोकॉल इंडिकेट्स नेक्स्ट लेवल प्रोटोकॉल. हेडर चेक सम काय, एरर चेकिंग फॉर द हेडर ओनली. हेडरसाठी काय असते, एरर चेकिंग असते
की काही त्याच्यामध्ये समजा काही एरर आला वगैरे ते सगळं चेक केलं जातं. नंतर सोर्स आय पी ॲड्रेस. सोर्स आय पी ॲड्रेसमध्ये काय राहतं, जो सेंड करणारा राहतो त्याचा ॲड्रेस राहतो. डेस्टिनेशन आय पी ॲड्रेसमध्ये काय राहतं, ॲड्रेस ऑफ द रिसिव्हर. ऑप्शन्स काय राहता, यूज फॉर टेस्टिंग, डिबगिंग ऑर सिक्युरिटी. त्यानंतर पॅडिंग असतं, इन्शुअर हेडर इज मल्टिपल ऑफ 32 बिट्स. आणि डेटामध्ये काय राहतं, ॲक्च्युअल डेटा राहतो. कळलं का इथपर्यंत? हेडर फॉर्मॅट काय आहे एकदम सोप्या पद्धतीत एक्सप्लेन केलं आहे मी तुम्हाला. आणि तुम्हाला जर का असे उदाहरणं घेऊन, मी जसं आता तुम्हाला प्रत्येक जे क्वेश्चन आहे ना तो एक छानशा उदाहरण घेऊन शिकवतोय ना, ही कन्सेप्ट जर आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला असे वेगळ्या वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल मग मी पुढच्या वेळेस घेऊन शिकवाल. म्हणजे लक्षात राहतं आपलं, बाकी काही नाही. एक्झाम्पल घेणं न घेणं ती वेगळी गोष्ट आहे, पण एक लक्षात ठेवण्यासाठी राहतं. तर तुम्हाला समजा हेडर फॉर्मॅट विचारला, हे नाही लक्षात राहणार, पण आपण जे गिफ्ट पाठवलं आहे त्या गिफ्टवरती काय काय राहतं हेडर डेटा, त्यावेळी तुम्हाला लक्षात राहील. त्यामुळे मग मी काय केलं आहे, असे एक्झाम्पल सॉर्ट आऊट केले, ते एक्झाम्पल बनवले आणि त्या एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला शिकवतो आहे. कळलं? आता काय, व्हॉट इज ARP, ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल, हाऊ इट वर्क्स. ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल काय, आता बघा, ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल इज अ नेटवर्क लेअर प्रोटोकॉल used to map an IP address to its corresponding MAC physical address in a local area network. म्हणजे आता काय, ARP काय, ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल आहे. आता मी तुम्हाला हे पण एक एक्झाम्पलद्वारे सांगतो म्हणजे तुम्हाला लगेच कळत. आता बघा, मी प्रत्येकाचं जवळजवळ सगळ्या क्वेश्चनचं एक एक्झाम्पल बनवूनच ठेवलं आहे. जसं की आपलं कोणतं अपार्टमेंट झालं आहे, आपलं अपार्टमेंट आहे गॅलेक्सी अपार्टमेंट. यामध्ये काय फ्लॅट्स आहे 101, 102, 103, 104, 105, 106. आणि इथं तुमचा एक फ्रेंड राहतो. मग समजा इथं तुम्ही राहता 103, असं कुठंतरी तुम्ही राहता. तर काय, एक फ्रेंड आला तुमचा आणि फ्रेंड समजा विचारल, तर फ्रेंडचं नाव काय, IP ॲड्रेस. इथं काय राहणार आहे, एक IP ॲड्रेस असतो मध्ये, तर आपण त्याला काय म्हणलं, तुमचा एक IP ॲड्रेस नावाचा एक फ्रेंड राहतो इथं, बरोबर. आणि त्याचा फ्लॅट नंबर काय, मॅक ॲड्रेस आहे, बरोबर, मॅक ॲड्रेस आहे. आणि तुम्हाला फक्त काय माहिती, तुम्ही इथून येत आहे, तुमच्या फ्रेंडला शोधण्यासाठी येत आहे या अपार्टमेंटमध्ये, बरोबर. इकडून आले तुम्ही तुमच्या फ्रेंडला इथे शोधायला आले ह्या अपार्टमेंटमध्ये. तुम्हाला फक्त काय माहिती, त्याचं नाव माहिती, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय माहिती, फक्त त्याचा IP ॲड्रेस माहिती. तुम्हाला त्याचा मॅक ॲड्रेस माहिती का, मॅक ॲड्रेस तुम्हाला माहिती नाही आहे तुम्हाला, बरोबर त्याचा. मग तुम्ही आले इथं आल्यानंतर तुम्ही जोरात ओरडशान किंवा मग सांगशान सिक्युरिटी गार्डला वगैरे की ह्या IP ॲड्रेसचं कोणी आहे का इथं, मला त्याचा मॅक ॲड्रेस पाहिजे. मग तो इथलं कोणतरी सांगाल तुम्हाला की हो मीच आहे त्या IP ॲड्रेसचा आणि माझा हा मॅक ॲड्रेस आहे. कळलं का? तुम्ही फ्रेंडला कसे ओळखशान, मग तो म्हणत हा मीच आहे IP ॲड्रेसचा, म्हणजे त्याचं नाव सांगा आणि त्याचा फ्लॅट नंबर सांगा की माझा हा मॅक ॲड्रेस आहे. कळलं का? ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल म्हणतो आपण याला मी आता तुम्हाला थिअरीमध्ये सांगतो. कळलं का कसं आहे? आता बघा, इट ऑपरेट्स बिटवीन द नेटवर्क लेअर अँड द डेटा लिंक लेअर. कशात ऑपरेट होतं हे, नेटवर्क लेअरमध्ये आणि डेटा लिंक लेअरमध्ये. आता नीड फॉर ARP काय, गरज काय पडली ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉलची. व्हेन अ होस्ट वॉन्ट्स टू सेंड अ पॅकेट टू अनदर डिव्हाइस, जेव्हा होस्टला पॅकेट सेंड करायचं अनदर डिव्हाइसला, म्हणजे तुमच्या मित्राला, म्हणजे तुम्ही कोणाला भेटायला चालले, तुमच्या मित्राला एक पॅकेट घेऊन समजा, इट नीड्स द मॅक ॲड्रेस. मग तुम्हाला काय असं, तुम्ही जर का त्याला एखादं गिफ्ट घेऊन चालले, पॅकेट घेऊन चालले, तर तुम्हाला त्याचं काय लागणार आहे, फ्लॅट नंबर लागणार आहे ना. म्हणजे तुम्हाला नुसतं नाव माहीत असून चालणार आहे का, नाही, त्याचा फ्लॅट नंबर पण माहिती पाहिजे, तेव्हाच तर ते म्हणजे एकदम फिक्स जागेवरती जाईन तुमचं जे गिफ्ट देणार आहे तुम्ही फ्रेंडला ते. मग इट नीड्स, जेव्हा तुम्हाला काय पाठवायचं, पॅकेट पाठवायचं, तेव्हा तुम्हाला काय लागणार, त्याचा मॅक ॲड्रेस पण लागणार आहे, बरोबर. हावेवर द होस्ट ओनली नो, फक्त तुम्हाला काय माहिती, त्याचं नावच माहिती, त्याचं नाव काय, IP ॲड्रेस. होस्टला त्याचं नाव माहिती, फक्त IP ॲड्रेस. होस्टला माहिती त्याचा मॅक ॲड्रेस काय, होस्टला त्याचा मॅक ॲड्रेस माहीत नाही. मग मॅक ॲड्रेस तो जाणून घेण्यासाठी काय करणार आहे, ARP मेथड म्हणजे वापरतो तो. कशासाठी राहते ARP मेथड, की तुम्हाला जर का तुमच्या फ्रेंडचं नाव माहिती, म्हणजे होस्टला काय माहिती, फक्त IP ॲड्रेस माहिती, त्याला मॅक ॲड्रेस माहिती का, नाही. तो मॅक ॲड्रेस जाणून घेण्यासाठी आपण ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल वापरतो. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया की ते कशी स्टेप केली जाते. आता ARP रिक्वेस्ट पाठवली जाईल, म्हणजे द सेंडर ब्रॉडकास्ट अँड ARP रिक्वेस्ट फ्रेम टू ऑल डिव्हाइसेस इन द नेटवर्क. म्हणजे काय करणार आहे,
ARP रिक्वेस्ट. आता जो सेंडर असतो, सेंडर कोण आहे तर तुम्ही काय करायला चालले, तुमच्या मुलाला म्हणजे मुलाला आणि मित्राला गिफ्ट द्यायला चालले ना, तर गिफ्ट द्यायला चालले. मग सेंडर काय करणार आहे, रिक्वेस्ट करणार आहे सगळ्यांना फ्रेम ऑल द डिव्हायसेस इन द नेटवर्क. म्हणजे आता समजा तुम्ही आले इथं, तुम्ही काय करशाल, इथं ओरडशाल की कोणाचा IP ॲड्रेस हा आहे, कळलं. तुम्ही येऊन सांगशाल की ह्या नावाचं कोणी राहतं का इथं, सगळ्यांना मेसेज पाठवणार की ह्या नावाचं कोणी आहे का इथं, कळलं. मग तेच येते सेंडर काय करेन, ब्रॉडकास्ट करेन सगळ्याला मेसेज, एक ARP रिक्वेस्ट टाकीन सगळ्या डिव्हायसेसला नेटवर्कमध्ये, कळलं. आता यानंतर काय, इट कंटेन्स द सेंडर्स IP अँड मॅक अँड द टार्गेट्स IP ॲड्रेस. त्या रिक्वेस्टमध्ये काय राहतं, सेंडरचा IP ॲड्रेस राहतो आणि मॅक अँड टार्गेट IP ॲड्रेस. म्हणजे टार्गेट कोण, तो काय करेन, त्यांना विचारन, म्हणजे जोरात क्वेश्चन करेन सगळ्यांना की ह्या IP ॲड्रेसचं कोणी राहतं का इथं. मग तुम्ही जर का तुम्ही ह्या IP ॲड्रेसचे असाल, म्हणजे तुमचं नाव जर का हे असेल, तर मला तुमचा मॅक ॲड्रेस सांगा, मला तुमचा फ्लॅट नंबर सांगा, कळलं का. तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे त्याला, तुम्ही विचारशाल ह्या नावाचा कोणी राहतं का इथं, माझा फ्रेंड येतो, तू तुझा फ्लॅट नंबर सांग, मग मी तुला गिफ्ट आणून देतो. मग तसंच विचारतंय, काय विचारतं की ह्या IP ॲड्रेसचं कोणी राहतं का इथं, कोणी राहत असेल तर मला सांगा, मी म्हणजे तुमचा मॅक ॲड्रेस मला सांगा, कळलं. मी ARP काय रिप्लाय करेन, द डिव्हाइस विथ द मॅचिंग IP ॲड्रेस. म्हणजे आता जर का IP ॲड्रेस मॅच झाला, सेंड्स अँड ARP रिप्लाय कंटेनिंग इट्स मॅक ॲड्रेस. म्हणजे आता तुम्ही काय कराल, तुम्ही इथून येऊन विचारशाल की ह्या नावाचं कोणी राहतं का इथं. जर का मॅच झालं, समजा 103 मध्ये तुमचा फ्रेंड राहतो, तर मग तो जर का मॅच झाला तर 103 वाला काय म्हणत, हा माझा 103 नंबर फ्लॅट नंबर आहे, 103 नंबर, त्याला फ्लॅट नंबर पाठवा. म्हणजे आपण काय विचार करतोय, फ्लॅट नंबर म्हणजे मॅक ॲड्रेस. मग तो त्याला फ्लॅट नंबर पाठवून म्हणजे मॅक ॲड्रेस पाठवून, कळलं. आणि मग जो द सेंडर स्टोर्स, आता जो सेंडर आहे म्हणजे जे तुम्ही आलाय त्याला गिफ्ट द्यायला, तुम्ही काय करशाल, मग त्याचा फ्लॅट नंबर माहिती करून ठेवशाल, कुठेतरी लिहून ठेवशाल किंवा मग तुमच्या डोक्यात फिट करून ठेवशाल. म्हणजे पुढच्या वेळेस जर का तुम्ही आले तर प्रत्येक वेळेस विचारण्याची गरज नाही पडणार. असंच असतं याच्यामध्ये, काय राहणार आहे, एक IP मॅक पेअर म्हणजे IP ॲड्रेसची, म्हणजे त्याचं नाव आणि त्याची फ्लॅट नंबर, म्हणजे तो IP ॲड्रेस आणि मॅक हे दोन्ही स्टोअर करून ठेवणार. म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही आले तर विचारायची गरज नाही, डायरेक्ट आपण बोलू शकतो की इथे इथं राहतो वगैरे, कळलं का. आता हा झाला ARP पॅकेटचा फॉर्मॅट. ARP पॅकेटचा फॉर्मॅट काय, आता एक हार्डवेअर टाईप असतं, प्रोटोकॉल टाईप असतं. अशा प्रकारे तुम्ही गिफ्ट पाठवता किंवा मग गिफ्टवरती सगळं लिहिलं असतं, कळलं. हार्डवेअर टाईप असतं, प्रोटोकॉल टाईप, सेंडरचा हार्डवेअर ॲड्रेस असतो, सेंडरचा प्रोटोकॉल ॲड्रेस असतो, टार्गेट हार्डवेअर ॲड्रेस असतो, टार्गेट प्रोटोकॉल ॲड्रेस असतो. आता आपण ही एक एक फील्ड बघूया काय काय असतं, कळलं इथपर्यंत. आता ARP पॅकेट फील्ड्स काय, एक हार्डवेअर टाईप असतं, म्हणजे कोणत्या टाईपचं नेटवर्क आहे ते राहील. प्रोटोकॉल टाईपमध्ये काय राहतं, टाईप ऑफ प्रोटोकॉल. हार्डवेअरची साईज काय असते, मॅक ॲड्रेसची लेंथ किती, त्याला काय म्हणतो आपण, हार्डवेअरची साईज म्हणतो. प्रोटोकॉलची साईज कशावरून कळायला आपल्याला, लेंथ ऑफ IP ॲड्रेस. लेंथ ऑफ IP ॲड्रेसवरनं काय करेन, प्रोटोकॉलची साईज कळेल. ऑपकोड काय असतो, आता ऑपकोड 1 जर असेल तर तो कशासाठी यूज केला जातो, रिक्वेस्टसाठी. आणि तो जर का 2 असेल तर तो कशासाठी यूज केला जातो, रिप्लाय देण्यासाठी, कळलं. आता सेंडर्स मॅक अँड IP काय, ॲड्रेस ऑफ द सेंडर, कळलं का. सेंडर मॅक अँड IP काय, ॲड्रेस ऑफ द सेंडर. टार्गेट मॅक अँड IP काय, ॲड्रेस ऑफ टार्गेट, कळलं का इथपर्यंत. टार्गेट मॅक अँड IP काय, ॲड्रेस ऑफ टार्गेट, इथपर्यंत कळलं. आता यानंतर आपण बघणार आहे लिस्ट अँड एक्सप्लेन फंक्शन ऑफ नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअर काय काम करते सांगा बरं. आपण भरपूर वेळा आहे म्हणजे इनसेमला बघितलं असतं, तरी आता आठवते का तुम्हाला नेटवर्क लेअर काय काम करते. द नेटवर्क लेअर ऑफ द OSI मॉडेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिलिव्हरी ऑफ पॅकेट्स फ्रॉम सोर्स होस्ट टू होस्ट डेस्टिनेशन अक्रॉस मल्टिपल नेटवर्क्स. म्हणजे काय, नेटवर्क लेअर कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे की पॅकेटची डिलिव्हरी करण्यासाठी, फ्रॉम होस्ट टू होस्ट म्हणजे डेस्टिनेशनपर्यंत डिलिव्हरी करते ते. म्हणजे त्यासाठी काय करतं ते, शॉर्टेस्ट पाथ शोधतं,
कोणत्या पाथनी कमी ट्रॅफिक आहे काय शोधून ते सोर्सपासून डेस्टिनेशनपर्यंत डेटा किंवा पॅकेट पोहोचवण्याचं काम करतं. त्याला काय म्हणतो आपण, नेटवर्क लेअर म्हणतो. कळलं. आता मेन फंक्शन काय आहे नेटवर्क लेअरचं? मेन फंक्शन एक लॉजिकल ॲड्रेसिंग. लॉजिकल ॲड्रेसिंग म्हणजे काय? द नेटवर्क लेअर असाइन्स अ युनिक IP ॲड्रेस टू इच डिव्हाइसेस ऑन द नेटवर्क. लॉजिकल ॲड्रेसिंग म्हणजे काय? नेटवर्क लेअर हे प्रत्येक डिव्हाइसला एक युनिक IP ॲड्रेस देतं नेटवर्कवरती. का बरं देत असेल सांगा बरं. आता समजा एखादा डेटा पाठवताय तुम्ही, आता जर का दोघांचं सेम असेल तर डेटा कोणाला पाठवायचा हे कळणार आहे का? त्यासाठी मग प्रत्येकाला आपण काय करतो, वेगळं ते करतो. आता समजा तुमच्या घरात दोघांची नावं सेम आहे, बरोबर. मग दोघांचं नाव सेम आहे, तुम्ही समजा नाव आवाज दिला एखाद्याला, तर मग ते काय करणार आहे, दोघं पण येणार आहे. आता तुम्ही एकालाच आवाज दिला तरी ते दोघं येणार आहे ना, म्हणजे त्यांना कळतंय का तुम्ही कोणाला आवाज दिला वगैरे. पण त्यासाठीच करा, तर दोघांची नावं जर का वेगळे वेगळे असले तर तुम्ही ज्याला आवाज द्याल तोच येईल. तसंच असतं लॉजिकल ॲड्रेसिंग म्हणजे काय, तुम्हाला ज्याला डेटा पाठवायचा आहे, पॅकेट पाठवायचं आहे, त्याला एक युनिक IP ॲड्रेस नाही, म्हणजे वेगळा राहील प्रत्येकापेक्षा. सगळ्यांना वेगळा वेगळा असला तर मग तुम्ही त्यापर्यंत इझिली पोहोचू शकताय. कळलं. आता रूटिंग म्हणजे काय? रूटिंग म्हणजे काय, डिटरमाइन द बेस्ट पाथ फॉर डेटा टू ट्रॅव्हल फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. आता तेच हे काय करतं, बेस्ट पाथ शोधतं की मला इथून सोर्सपासून डेस्टिनेशनपर्यंत जायचं आहे, तर बेस्ट पाथ काय आपल्यासाठी. एक पाथ दाखवतोय 4 मीटरपर्यंत असं समजा, एक्झाम्पल म्हणून घेऊ आपण. दुसरा पाथ काय दाखवतोय की 10 मीटर असतं. आणि तर मग याच्यासाठी कोणतं इझी पडणारी 4 मीटरवाला पाथ, मग तो कोणता सिलेक्ट करेल, 4 मीटरवाला पाथ. मग असं याला म्हणतो आपण रूटिंग. काय करतं ते, बेस्ट पाथ फाइंड करतं. मग पॅकेट फॉरवर्डिंग काय? आता पॅकेट फॉरवर्डिंगमध्ये वन्स द रूट इज डिटरमाइंड, पॅकेट्स आर फॉरवर्डेड टू द नेक्स्ट हॉप राउटर अलॉंग द पाथ टुवर्ड्स द डेस्टिनेशन. म्हणजे एकदा का रूट फिक्स झाला तर आपण काय करतो, पॅकेट्स काय करतो, नेक्स्ट हॉपला, म्हणजे नेक्स्ट हॉप राउटर जे राहतं त्याला फॉरवर्ड करतो. असं फॉरवर्ड करत करत आपण कुठपर्यंत जातो, डेस्टिनेशनपर्यंत जातो. नंतर काय, फ्रॅगमेंटेशन अँड रिअसेंबली. इफ अ पॅकेट इज टू लार्ज, समजा पॅकेट खूप मोठा असेल, बरोबर, तर तुम्ही काय करता, त्याचे फ्रॅगमेंट्स करता, म्हणजे तुकडे करता. तुकडे केल्यानंतर जेपर्यंत ते डेस्टिनेशनला पोहोचतं ते आपण सगळे वापस जॉईन करतो. कळलं का? आता असं समजा की तुम्हाला एक खूप मोठं पार्सल आहे. पार्सल म्हणजे असं समजा की बुक्स आहे, समजा एक 100 बुक्स एका जागेवरती ठेवले आहे आणि तुम्हाला काय केलंय की सगळ्या बुक्स दुसऱ्या जागेवरती नेऊन ठेवायला सांगितले, बरोबर. 100 बुक्स ठेवल्या आणि त्या सगळ्या बुक्स दुसऱ्या जागेवरती नेऊन ठेवायला लावल्या. आता तुम्ही काय करशाल, सगळ्या बुक्सला एका 10 याच्यात डिवाइड करशाल. एका टायमिंगला तुम्ही सगळं नाही नेऊ शकत, मग 10 याच्यात डिवाइड करशाल आणि सगळे वेगळे वेगळे 10 जण आता ते 10 बुक्स घेऊन जातील. मग तुम्हाला एकट्याला पॉसिबल नाही ना, मग तुम्ही मित्र आणले की 10 बुक्स तू घेऊन जा, 10 बुक्स तू, आणि सगळ्या डेस्टिनेशनला नेल्यावरती तुम्ही काय करशाल, सगळ्या जॉईन करशाल, म्हणजे जशा होत्या तशा ठेवशाल एका सिरियलने. कळलं का? सगळं जर का पॉसिबल नसेल जाणं तर आपण त्याला फ्रॅगमेंट्समध्ये डिवाइड करतो आणि डेस्टिनेशनला गेल्यावरती वापस रिअसेंबल करतो, म्हणजे जसं होतं तसं करून टाकतो. कळलं. हे सगळं नेटवर्क लेअरचे काम आहे. यानंतर काय, एरर हँडलिंग. एरर हँडलिंग अँड डायग्नोस्टिक. द नेटवर्क लेअर डिटेक्ट्स अँड मॅनेजेस राउटिंग एरर्स. म्हणजे रूटिंगच्या टायमिंगला, म्हणजे सोर्सपासून डेस्टिनेशनला जाण्यापर्यंत तुम्हाला काही एरर आले असेल तर ते हँडल करायचं काम कोण करतं, एरर हँडलिंग आणि डायग्नोस्टिक असतं. त्यासाठी कंजेशन कंट्रोल काय करतं, समजा नेटवर्क ट्रॅफिक असेल वगैरे ते कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, कंजेशन कंट्रोल. आता काय, इथं ॲप्लिकेशन लेअर आहे, ट्रान्सपोर्ट लेअर आहे, नेटवर्क लेअर आहे, डेटा लिंक लेअर आहे आणि फिजिकल लेअर. यामधली नेटवर्क लेअरचे कामं बघतोय ना आपण. नेटवर्क लेअरचे कामं काय, मग हँडलचं IP ॲड्रेस हँडल करतं, रूटिंग हँडल करतं, फ्रॅगमेंटेशन करतं, मग रिअसेंबली करतं, फॉरवर्डिंग करतं. हे सगळे कामं कोण करतं, नेटवर्क लेअर करते. कळलं का? काही प्रॉब्लेम यामध्ये? जर का टीचिंग आवडत असेल तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे मला पुढचे व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेशन भेटतं. त्यामुळं लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट करत जा. आता काय, यानंतर गिव्ह शॉर्ट नोट ऑन OSPF. OSPF म्हणजे काय,
ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट. काय असतं OSPF? ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट इज अ लिंक स्टेट रूटिंग प्रोटोकॉल यूज विदिन अन ऑटोनॉमस सिस्टम AS फॉर इफिशियंट अँड लूप फ्री रूटिंग. कशासाठी यूज होतं हे? OSPF काय? एक लिंक स्टेट रूटिंग प्रोटोकॉल आहे यूज विदिन अन ऑटोनॉमस सिस्टम for efficient and loop-free routing. It is an interior gateway protocol that uses the shortest path first algorithm developed by याला काय म्हणता तुम्ही? दिजक्षेत्र असं म्हणतो मी, लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही नाव घेऊ शकता असं. आणि त्याचे की फीचर्स काय? टाईप कायची? लिंक स्टेट रूटिंग प्रोटोकॉल आहे हा. रूटिंग अल्गोरिदम काय? दिक्षित्र शॉर्टेस्ट पाथ, म्हणजे हे काय करतं? एक शॉर्टेस्ट पाथ शोधतं. कळलं? सोर्स टू डेस्टिनेशन पर्यंत जाण्यासाठी एक शॉर्टेस्ट पाथ शोधतं. कळलं? यानंतर काय? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्टन्स काय? 110 आहे. प्रोटोकॉल नंबर 89 आहे. अपडेट सेंट ओनली वेन देर इज अ चेंज इन द नेटवर्क. आणि अपडेट्स कधी सेंड केले जाते? जेव्हा नेटवर्कमध्ये चेंज असेल तेव्हा अपडेट सेंड केले जातात. आता वर्किंग कसं आहे बघा. राउटर सेंड हॅलो पॅकेट टू डिस्कवर अँड मेंटेन रिलेशनशिप विथ नेबरिंग राउटर्स. म्हणजे ते पहिल्या वाणीचं. आता काय करतं? हॅलो पॅकेट सेंड करतं. हे कशासाठी? एक रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी नेबरिंग राउटरसोबत. कशासाठी? नेबरिंग राउटर. म्हणजे समजा आपण जे पहिलं बघितलं होतं कोणतं, बाबूवालं एक्झाम्पल, त्यामध्ये जे साईडचे राहतात नोड्स त्यांच्यासाठी हे काय करतं? एक रिलेशनशिप मेंटेन करतं नेबरिंग राउटरसोबत. आता लिंक स्टेट ॲडव्हर्टाइजमेंट. लिंक स्टेट ॲडव्हर्टाइजमेंट काय आता सांगा बरं. इच राउटर जनरेट LSAs डिस्क्रायबिंग इट्स डायरेक्टली कनेक्टेड नेटवर्क अँड सेट्स देम टू ऑल राउटर इन द एरिया. प्रत्येक राउटर काय करतं? एक LSA डिस्क्राईब करतं. म्हणजे ते कशाला कनेक्टेड राहतं? डायरेक्टली कनेक्टेड नेटवर्क अँड सेंड्स देम टू ऑल राउटर इन द एरिया. आणि नंतर काय करतं? सगळ्या राउटरला सेंड करतं. जेवढे एरियामध्ये राउटर अवेलेबल आहे तेवढ्यांना ते सेंड करतं. आता काय? लिंक स्टेट डेटाबेस. लिंक स्टेट डेटाबेस काय? ऑल राउटर स्टोर LSAs इन अ डेटाबेस मेंटेनिंग कंप्लीट टोपोलॉजिकल व्ह्यू ऑफ अ नेटवर्क. शॉर्टेस्ट पाथ कॅल्क्युलेशन काय? इच राउटर रन्स द शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम ऑन इट्स LSDB टू कम्प्लीट द शॉर्टेस्ट पाथ ट्री अँड बिल्ड्स इट राउटिंग टेबल. म्हणजे तुम्हाला आता पहिल्यापासून सांगत आलं मी, काय करतं? कोणती पण गोष्ट असू ते शॉर्टेस्ट पाथच फाइंड करा ना. इथून सोर्सपासून डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी एक शॉर्टेस्ट पाथ फाइंड करतं. रूटिंग टेबल अपडेट करतं. मग समजा आता काय करायचं तुम्हाला, एका कुठं जायचं समजा, सगळ्यांना मित्रांच्या घरी जायचं. एका मित्राच्या घरी तुम्ही 4-5 जण मित्र आहे, तुम्हाला जायचं एका मित्राच्या घरी पण वेगळ्या वेगळ्या रूटने. मग तुम्ही काय करणार आहे? जिथं ट्रॅफिक असेल तो दुसरा मित्र सांगा. मग तो काय करणार? बाकीच्या सगळ्यांना अपडेट देईन की ह्या रूटनी येऊ नका, इथं ट्रॅफिक आहे वगैरे. मग सगळे अपडेट करून घेतील की आपल्याला त्या रूटनी नाही जायचं आहे. असं काय करतं? एक रूटिंग टेबल असतो तो अपडेट होतो प्रत्येकाचा. मग ते काय करतात? जिथं नाही सांगितलं तिथं अवॉइड करता. कळलं? डिसॲडव्हान्टेजेस काय? मग फास्ट कन्व्हर्जन्स असतं. सपोर्ट लार्ज अँड कॉम्प्लेक्स नेटवर्क. जिथे लार्ज नेटवर्क असतं त्याला सपोर्ट करतं. रिड्युसेस अननेसेसरी रूटिंग ट्रॅफिक. डिसॲडव्हान्टेजेस काय? मोर कॉम्प्लेक्स टू कॉन्फिगर दॅन RIP, रिक्वायर्स मोर मेमरी अँड CPU रिसोर्सेस. काय लागतं? मोर मेमरी लागते, CPU रिसोर्सेस लागतात जास्त. कळलं का इथपर्यंत? आता या पुरे वेक्टर रूटिंग आहे, MPL आहे, वापस अजून भरपूर आहे, म्हणजे IGMP वगैरे आहे. या सर्व गोष्टी इन्क्लुडेड आहे. तर आपण पार्ट 2 शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर का ज्या नोट्स आहे, आता टेलिग्रामला भरपूर जण जॉईन झालेले आहेत, लवकरात लवकर तुम्ही पण जॉईन होऊन जा. आणि नोट्स अशा काढल्या आहे म्हणजे तुम्ही एका रात्रीत, आता मी शिकवतो जसे व्हिडिओ पण छोटे छोटेच राहत आहे शक्यतो, पण जसं शिकवतो ना मी, तुम्ही रात्री एका रात्रीत व्हिडिओ जरी बघितला फक्त आणि लगेच नोट्स जरी वाचल्या ना तरी तुम्हाला इझिली कळून जाईल आणि एक्झामला तुम्ही लिहून येशाल. आणि मी जे एक्झाम्पल घेऊन सांगतोय तुम्हाला, आता बघा मी एक्झाम्पलचं वेगळं पेज तयार करून ठेवलं आहे. यावरती प्रत्येक पाथ वेक्टर रूटिंगचं असं एक्झाम्पल बनवलं आहे. वापस हे याचं अजून प्रश्न आहे पुढं, त्याचे मोबाईल IP एक्झाम्पल आहे. म्हणजे असं एक्झाम्पल बनवून शिकवलं आहे मी तुम्हाला एकदम भारी. आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जे 99% चान्सेस आहे
येण्याचे पेपरमध्ये, अशा क्वेश्चनची मी PDF सुद्धा टेलिग्राम चॅनलवरती टाकली. ती PDF पण तुम्हाला ॲक्सेस करता येईल. फक्त तुम्ही लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोट्सचा वगैरे ज्या 99% येणाऱ्या क्वेश्चनची PDF आहे त्या सगळ्यांचा ॲक्सेस करता येईल. कळलं? आता आपण सुरू करणार आहोत एक्सप्लेन पाथ वेक्टर रूटिंग. आता पाथ वेक्टर रूटिंग is a dynamic algorithm used to determine the best path between autonomous system in a large network such as internet. आता मी पहिले तुम्हाला हे त्या क्वेश्चनद्वारे समजून सांगतो, म्हणजे आपल्याला इझी कळत. पाथ वेक्टर रूटिंग काय असतं माहिती का? एक सोर्स असतो, समजा सोर्सने आपल्याला काय करायचं असतं, डेटा किंवा जे असेल ते पार्सल करायचं असतं डेस्टिनेशनपर्यंत. मग इथं काय राहतं, हे जे मी समजा एखादं कुरिअर आहे, समजा मला इथून एक गिफ्ट पाठवायचं आहे, तर मग मी गिफ्ट कोणाला दिलं, पुणे कुरिअर नावाच्या एजन्सीला दिलं. तिनं कोणाकडे दिलं, नाशिक मूव्हर्स नावाची एक एजन्सी होती तिला दिलं. नंतर इंदोर लॉजिस्टिक्सला गेलं, नंतर आग्रा ट्रान्सपोर्टला गेलं, नंतर दिल्ली डिलिव्हरीला गेलं, आणि नंतर ते डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलं. बरोबर. आता आपला जो क्वेश्चन आहे त्यामध्ये याला काय समजायचं, एक राउटर समजायचं. हा एक राउटर आहे, हा राउटर पुढच्या राउटरला पाठवान, हा राउटर समोरच्या राउटरला पाठवान, म्हणजे आपलं गिफ्ट असं पार्सल होत 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 डेस्टिनेशनपर्यंत जातं. कळलं पाथ वेक्टर रूटिंग काय? पाथ वेक्टरमध्ये काय होतं, आता हा जो पुणे कुरिअर आहे तो सांगन की असा असा डेटा इथून आलं, इथून नाशिक मूव्हर्सकडे देईन, वापस नाशिक मूव्हर्स सांगण्याला इथून पुढं हे इतकं दूर आहे, म्हणजे डिस्टन्स पण सांगता, यांचं स्वतःचं डिस्टन्स कोणापासून किती लांब आहे, प्लस सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट होतं, कोणता सोपा रस्ता आहे इथपर्यंत जाण्यासाठी डेस्टिनेशनपर्यंत. आणि यामध्ये असं राहतं, लूप व्हायला नाही पाहिजे, म्हणजे दिल्ली डिलिव्हरी वापस पुणे कुरिअरला नाही पाठवू शकत, कारण लूप बनतं ना, लूप नाही बनायला पाहिजे. कळलं का? आता इथं बघा, पाथ वेक्टर रूटिंग का एक डायनामिक अल्गोरिदम आहे यूज टू डिटरमाइन कशासाठी, बेस्ट पाथ कोणता आहे आपल्यासाठी ते बघण्यासाठी बिटवीन ऑटोनॉमस सिस्टीम इन अ लार्ज नेटवर्क सच एज इंटरनेट. आता सगळं जे बघितलं आपण हे पूर्ण समजा असं इंटरनेट समजा, आणि ह्या इंटरनेटमधले हे राउटर झाले. कळलं का? इंटरनेटमध्ये राउटर्स असतात. कळलं? आता मग इट इज मेनली युजिंग, हे कशात यूज होतं पाथ वेक्टर रूटिंग, बॉर्डर गेटवे प्रोटोकॉलमध्ये यूज होतं. कशात यूज होतं, बॉर्डर गेटवे प्रोटोकॉलमध्ये. कळलं का? इच राउटर मेंटेन्स द एंटायर पाथ टू एव्हरी डेस्टिनेशन नेटवर्क. प्रत्येक राउटर काय करतं, एंटायर पाथ मेंटेन करतं एव्हरी डेस्टिनेशन नेटवर्कपर्यंत. म्हणजे आता हे राउटर आहे, हे राउटर काय करीन, याचा स्वतःचा पाथ मेंटेन करीन की कुठून आला कुठं गेला. वापस हे राउटर काय करीन, याच्यापर्यंत कुठून सर्व्हिस आली ते मेंटेन करीन, याच्यापैकी सगळा डेटा राहीन. वापस ह्या राउटरकडे काय राहीन, इथून इथपर्यंत आला सगळा डेटा, पुढं कोणतं, म्हणजे सगळा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल राहतो स्वतःकडे राउटरकडे. कळलं? इन्स्टेड ऑफ ओनली किपिंग डिस्टन्स मॅट्रिक्स, म्हणजे ते फक्त डिस्टन्स लक्षात ठेवता की ह्या दोन राउटरमध्ये इतकं अंतर आहे, नुसतं डिस्टन्स न लक्षात ठेवता ते अजून काय लक्षात ठेवता की ॲक्च्युअल रूट कोणता आहे डेटाने घेतलेला. कळलं का? डेटा कोणत्या रूटनी जातोय डेस्टिनेशनपर्यंत हे पण ते लक्षात ठेवता. दिस हेल्प्स इन लूप प्रिव्हेन्शन, आणि लूप प्रिव्हेन्शन चालत नाही. आता समजा पुणे कुरिअरला माहिती की इथून मी पार्सल दिलंय नाशिक मूव्हर्सकडं, ह्या स्वतःकडं, पण पुणे कुरिअरकडं वापस दिल्ली डिलिव्हरून पुणे कुरिअर आलं तर ते लूप होईल. मग हे लूप चालतं का? नाही. स्वतःचं नाव दोनदा आलं पाहिजे का? स्वतःचं नाव दोनदा आलं, समजा पुणे कुरिअर इथं आलं, वापस येताना पण पुणे कुरिअर आलं, मग दोनदा नाव आलं म्हणजे लूप बनणार आहे. बरोबर. म्हणजे दोनदा नाव नाही आलं पाहिजे, म्हणजे लूप प्रिव्हेन्शन झालं पाहिजे. कळलं का? आता बघा, वर्किंग ऑफ पाथ वेक्टर रूटिंग काय, पहिले इनिशियलायझेशनमध्ये काय, इच राउटर नोज द पाथ्स टू डायरेक्टली कनेक्टेड नेटवर्क, म्हणजे प्रत्येक राउटरला त्यांच्या आजूबाजूचे जे नेटवर्क्स राहतात कनेक्टेड, जे राउटर्स कनेक्टेड राहतात तो पाथ माहिती असतो प्रत्येक राउटरला. पाथ ॲडव्हर्टाइजमेंट, आता समजा पाथ ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय, हा राउटर आहे, हा राउटर सांगेन की मला इथून डेटा आलता इथपर्यंत जायचं आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे की वेन अ राउटर लर्न्स अ न्यू रूट इट ॲडव्हर्टायझेस द एंटायर पार्ट्स टू इट्स नेबरिंग राउटर. म्हणजे आता समजा यांनी काय केलं, नाशिक मूव्हर्सनी डायरेक्ट दिल्ली डिलिव्हरीला पाठवलं. बरोबर. कुरिअर दिल्ली डिलिव्हरीला पाठवलं, त्यामुळे काय नवीन रूट अपडेट झाला ना, पहिले रूट आपला इकडून होता, आता नवीन रूट अपडेट झाला. नवीन रूट अपडेट झाल्यामुळं काय झालं की आता हा काय सांगन, हा सगळ्यांना सांगन बाकीच्यांना की इथून रूट अपडेट केला आहे, म्हणजे ॲडव्हर्टाईज करन की एवढा रूट अपडेट केला आहे. कळलं का? ॲडव्हर्टाइजमेंट चालते इथं. आता पाथ सिलेक्शन काय, पाथ सिलेक्शनमध्ये ऑन रिसिव्हिंग ॲडव्हर्टाइजमेंट राउटर्स
रिजेक्ट रूट्स कंटेनिंग देअर ओन एएस नंबर. ओन एएस नंबर म्हणजे काय माहिती का, स्वतःचं नाव दोनदा नाही आलं पाहिजे, म्हणजे रूट काय म्हणतो आपण लूप प्रिव्हेंट होतो. कळलं का. आता अपडेट काय, इफ द नेटवर्क टोपोलॉजी चेंजेस राउटर्स अपडेट देअर पाथ वेक्टर्स अँड शेअर द न्यू पाथ विथ नेबर्स. म्हणजे जर का अपडेट केलं तुम्ही जर का पाथ अपडेट केला तर ते सगळ्यांना ॲडव्हर्टाईज करतं की मी असा पाथ चेंज केला आहे वगैरे. कळलं का. आता AS1 AS2 AS3 AS4, AS1 वरून तुम्ही कुठे गेले, AS2 ला गेले, AS2 वरून AS3 ला गेले, AS3 वरून AS4 वर गेले. पाथ ॲडव्हर्टाईज फ्रॉम AS4 टू AS1, बरोबर. AS4 AS3 AS2 AS1. इच राउटर स्टोअर्स द पाथ वेक्टर लाईक AS1 काय करण, स्वतःच असं स्टोअर करण. आता AS2 काय करण, AS2 कुठून कुठपर्यंत आला आहे, AS1 पासून वापस AS2 पर्यंत. मग AS2 AS1 स्टोअर करीन. AS3 काय स्टोअर करीन, AS3 कसं करीन, AS3 AS2 AS1. आणि AS4 काय करीन, AS4 AS3 AS2 AS1. कळलं का. हे असं स्टोअर करून घेतलं त्यांनी. आणि याचं एक्झाम्पल काय आहे, बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल युजेस द पाथ वेक्टर रुटिंग. आता बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल जो आहे तो कशाचा यूज करतो, पाथ वेक्टर रुटिंगचा यूज करतो. कळलं इथपर्यंत. आता आपण काय बघणार, MPL सिस्टीम लय भारी. आपण एक उदाहरणद्वारे समजून घेऊया. आता MPL मध्ये काय राहतं, इथून समजा तुमचा सोर्स, इथून तुमची गाडी चालली बरं का, व्हेकल एखादी ती चालली इथून इथं. मग इथं काय होतं, समजा हा टोल आहे, तुम्हाला आता जास्त मोठा रूट ट्रॅव्हल करायचा, ज्या रूटमध्ये 3-4 टोल लागतात. मग ते काय करतात, पहिल्याच टोलवरती तुमच्या गाडीवरती काय लावतं, फास्टॅग लावता. फास्टॅग आता नवीन सिस्टम आली ना, पण ती जर का तुम्हाला प्रत्येक जागेवर प्रत्येक टोलवर थांबून पैसे देण्याकरता, मग काय होतं, आपल्या इथं ना एक टॅग लावतो व्हेकलला. मग तो व्हेकलला टॅग लागल्यानंतर बाकीच्या टोलवरती जेव्हा तुम्ही जाशाल तुम्हाला थांबायची गरज नाही पडत. ते ऑटोमॅटिकली जे हे राहतं ना, काय म्हणतो आपण त्याला, रेडिओ वेव्सद्वारे ना तुमचा तो टॅग स्कॅन होतो गाडीवरचा, आणि टॅग स्कॅनर ऑटोमॅटिकली पैसे कटतात. मग कळलं का, तो टॅग स्कॅन झाल्याने. हे झाले टोल नाक्यावरची सिस्टीम आहे ही, ज्याने आपण टायमिंग वाचू शकतोय. कळलं. आता बघा, शेवटच्या टोल नाक्यावरती ते लेबल जे लावलं राहतं गाडीला ते रिमूव्ह करून टाकायचं. हेच उदाहरण कशात आहे, आता बघा MPL ते सेम तसंच उदाहरण आहे. MPL म्हणजे काय, हाय परफॉर्मन्स डेटा फॉरवर्डिंग टेक्निक आहे. आता आपण जसं गाडी समोर फॉरवर्ड करत होतो एका टोल नाक्यावरून दुसऱ्या टोल नाक्यावरती, तसंच इथं काय डेटा फॉरवर्ड करतो आपण. युजेस लेबल्स, हे काय करतं, लेबल्स वापरतं. आपण जी गाडी आहे तिला कशावरून ओळखतो, गाडीच्या नंबर प्लेटवरनं. पण आपण तिला ओळखण्यासाठी काय लावलं होतं, आता वरती लेबल लावलं होतं, एक फास्टॅग ID लावला होता. तसंच जो काय राहतं, एखादी सिस्टीम असू त्याला आपण कशावरनं ओळखतो, IP ॲड्रेसवरनं. पण IP ॲड्रेसवरनं ओळखण्याच्या जागी आपण काय लावतो, इथं लेबल्स लावतो. एका जागेवरतून दुसऱ्या जागेवरती डेटा फॉरवर्ड करण्यासाठी लेबल्स लावतो. इट ऑपरेट्स बिटवीन लेअर 2 अँड लेअर 3 ऑफ लेअर 1, लेअर 2 अँड लेअर 3 म्हणजे डेटा लिंक लेअर आणि नेटवर्क लेअर, समटाईम कॉल लेअर 2.5 प्रोटोकॉल. 2 आणि 3च्या मध्ये काम करते म्हणून 2.5 प्रोटोकॉल लेअर म्हणतो आपण त्याला. वर्किंग काय याचं, इच पॅकेट इज असाइन अ लेबल ॲट द एंट्री राउटर. म्हणजे समजा इथून तुमचं एंट्री होती या राउटरवरती, मग इथं काय होईल, तुमच्या डेटाला एक लेबल लावलं जाईल. ते लेबल लावलं जाईल, मग कोर राउटर फॉरवर्ड पॅकेट बेस ऑन द लेबल नॉट IP लुकअप. म्हणजे कोर राउटर आहे ना, ते तुमच्या लेबलवरती पॅकेट समोर फॉरवर्ड करतील. कळलं. आणि द लेबल इज रिमूव्ड ज्या टायमिंगला, आता तुम्हाला इथून काय करायचं, इथून एक्झिट होतोय तुमचा, एक्झिटच्या टायमाला काय केलं जाईल, तुमचं लेबल काढून टाकलं जाईल, लेबल रिमूव्ह केलं जाईल. कळलं. अँड द पॅकेट इज डिलिव्हर्ड नॉर्मली, म्हणजे इथून जाताना लेबल लावलं, ह्या प्रोसेसमधून गेलं, ते इथे शेवटच्या प्रोसेसला लेबल काढून टाकलं आणि तुमचा डेटा डिलिव्हर होईल. कारण डेटाचे टोल नाके असतात. कळलं. जसे गाडींचे टोल नाके असतात तसे डेटाचे टोल नाके असतात. लेबल लावणं, लेबल काढून टाकणं. कळलं इथपर्यंत. की पॉईंट्स काय, आता युजेस शॉर्ट लेबल्स इन्स्टेड ऑफ लॉंग IP ॲड्रेसेस. IP ॲड्रेस खूप मोठा असतो ना, त्यामुळे आपण काय करतो, शॉर्ट लेबल्सची एक कन्सेप्ट आणली आहे, ती वापरतो आपण. मोठे IP ॲड्रेस असताना त्यामुळं इम्प्रूव्ह, याच्यामुळे काय वाढते, स्पीड वाढते, क्वालिटी ऑफ सर्व्हिस वाढते आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट होतं. आता जर का डेटा प्रत्येक टोल नाक्यावरती थांबत राहिला डेटा, तर त्याला किती वेळ लागेल पुढे जाण्यासाठी. म्हणून तो काय करतो, लेबलची सिस्टीम वापरतो. म्हणजे लेबल डायरेक्ट ऑटोमॅटिकली स्कॅन होऊन समोर डेटा जाऊ शकतो. डेटा फॉरवर्डिंग टेक्निक आहे जी टाईम कमी करते डेटाला समोर जाण्यासाठी. कॉमनली यूज इन LSPs अँड एंटरप्राइजेस व्हॅन्स. तर आता मोबाईल IP काय बघा, याला मी एकदम
भारी उदाहरणाने सांगितलंय. आता याचं उदाहरण बघा. काय, समजा इथं तुम्ही राहता बरं का, आणि तुमच्या GFचं घर आहे, कळलं. इथं तुम्ही राहता, हे तुमच्या GFचं घर, आणि GFच्या मम्मीला आपण काय नाव दिलं, HA म्हणून नाव दिलं. HAचा फुल फॉर्म काय, होम एजंट. HAचा फुल फॉर्म काय, होम एजंट. होम एजंट राहते मम्मी, कळलं का, होम एजंट. आणि FA म्हणजे काय, फॉरेन एजंट आहे, FOREIGN, फॉरेन एजंट. होम एजंट आणि फॉरेन एजंट आहे. आणि तुमची GF कुठं जायले, एखादी आंटीच्या घरी किंवा मग स्कूलला जायले, कळलं. स्कूलला राहीन किंवा मग आंटीच्या घरी जाईन. ज्यावेळेस तुमची GF आंटीच्या घरी जाईन एखाद्या, त्यावेळेस तिथली फॉरेन एजंट कोण राहीन, तुमची आंटी राहीन, म्हणजे तिची आंटी राहीन, सॉरी. आणि ज्यावेळेस स्कूलला राहीन तुमची GF, त्यावेळेस फॉरेन एजंट कोण राहीन, टीचर राहीन, कळलं का. आता समजा तुमची GF गेली आंटीच्या घरी, बरोबर, आणि होम एजंटला सगळा डेटा राहत होतो की GF कुठं फिरतीये, काय, होम एजंट आंटीच्या घरी का इकडे आहे. मग तुम्ही काय करशाल, तुम्हाला डायरेक्टली यांचा डेटा भेटणार नाही. मग तुम्ही काय करशाल, होम एजंटला विचारशाल की GF कुठं गेली. मग होम एजंट काय करन, तुम्हाला सांगन की ती आंटीच्या घरी गेली आहे का स्कूलला गेली, कळलं. होम एजंटकडे तर सगळा डेटा अवेलेबल राहतो. मग ती सांगन इथं गेली का इथं गेली आहे. दिस वॉज द कन्सेप्ट फॉर द मोबाईल IP, अँड वी विल नाव स्टडी इन डिटेल्स द मोबाईल IP. काय, मोबाईल IP is a communication protocol that allows a mobile device to move from one network to another. म्हणजे मोबाईल डिव्हायसेसला एका नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कला जाता येतं while maintaining a permanent IP address. It enables seamless communication without interruption during mobility. आता हे बघा, ही थेरी तुम्हाला कळली नसेल वाचून, बरोबर. आपण याचं वर्किंगवरनं समजून घेऊ. वर्किंगवरनं काय, एक होम नेटवर्क राहतं, बरोबर. द मोबाईल नोड हॅज अ होम ॲड्रेस अँड इज रजिस्टर्ड विथ अ होम एजंट. म्हणजे जो मोबाईल आहे, मोबाईल नोड म्हणजे तुमची GF असते मोबाईल नोड, तिला काय राहतो, एक होम ॲड्रेस राहतो ना, आणि तो कुठं रजिस्टर्ड राहतो, होम एजंटपाशी. आता तुमची GF म्हणजे काय, एक मोबाईल नोड आहे, बरोबर, आणि होम एजंटपाशी तिचा सगळा ॲड्रेस रजिस्टर राहणार आहे, कळलं. फॉरेन नेटवर्क कोण होती, तिची म्हणजे आंटी वगैरे किंवा स्कूल. वेन द नोड मूव्स, आता नोड कुठं चालले, तुमची GF मूव्स, इट कनेक्ट्स फॉरेन एजंट. म्हणजे तुमची GF कुठे गेली, फॉरेन एजंटकडे गेली, आणि ऑप्टेन्स अ केअर ऑफ ॲड्रेस. मग तिनं तिथला एक ॲड्रेस घेतला आहे ना, ती त्यांच्या घरी गेली म्हटल्यावर ती त्या ॲड्रेसला गेली, तो एक टेम्पररी ॲड्रेस झाला ना. केअर ऑफ ॲड्रेस म्हणजे काय, टेम्पररी ॲड्रेस. तिचा परमनंट ॲड्रेस तर तिच्या मम्मीच्या घरी आहे, बरोबर. मग ती तिच्या आंटीच्या घरी गेली म्हणजे कोणता झाला, टेम्पररी ॲड्रेस झाला, कळलं, फॉरेन नेटवर्क. आता फक्त GFच्या जागेवर मोबाईल नोड ठेवायचा इथं, म्हणजे तुम्हाला दोन्ही लिंक होतील, कळलं. आता द होम एजंट फॉरवर्ड्स पॅकेट फ्रॉम द ओरिजिनल IP टू द केअर युझिंग अ टनेल. म्हणजे काय, आता समजा तुम्ही विचारलं होम एजंटला, म्हणजे तिच्या मम्मीला, की ती कुठं गेली वगैरे. मग होम एजंट काय करीन, एक पॅकेट फॉरवर्ड करीन ओरिजिनल IP म्हणजे होम एजंटच्या घरून टू केअर ऑफ ॲड्रेस, म्हणजे ज्या घरी ती जायले, आंटीच्या घरी किंवा स्कूलला जायले, तिथे एक पॅकेट फॉरवर्ड करीन, बरोबर. द फॉरेन एजंट डिलिव्हर्स पॅकेट टू द मोबाईल नोड. मग ते पॅकेट कोणाकडे जाईन, तिच्या आंटीकडे जाईन. FA म्हणजे काय, फॉरेन एजंट. फॉरेन एजंटकडे जाईन, आणि फॉरेन एजंट कोणाकडे देईन, मग त्या GFकडे देईन. तुमच्या त्यांच्या घरी गेली ना ती, त्यांच्या घरी मग ते GFकडे देईन, म्हणजे मोबाईल नोडकडे देईन, कळलं, पॅकेट. मग रिप्लायज फ्रॉम द मोबाईल नोड. आता तिच्यापर्यंत पोचली बातमी की तुम्ही घरी आला आहे, आणि तुमच्या म्हणजे तिच्या मम्मीनं हे पॅकेट पाठवलं आहे. मग काय करेन, रिप्लायज फ्रॉम द मोबाईल नोड आर सेंड बॅक टू द होम एजंट. मग तुमची GF काय सांगा, तिच्या मम्मीला ती मेसेज करन की देन टू द डेस्टिनेशन. मग तिची मम्मी काय करन, तुम्हाला मेसेज करन, कळलं. म्हणजे प्रोसेस सांगतो मी. आता बघा, तुम्ही इथं आहे, तुमची GF गेली आंटीच्या घरी, तुम्ही कोणाला विचारलं, तिच्या मम्मीला विचारलं की ती कुठं गेली. मग तिच्या मम्मीने कोणाला मेसेज पाठवला, फॉरेन एजंट म्हणजे आंटीला मेसेज पाठवला. मग आंटीला मेसेज पाठवल्यानंतर आंटी काय करीन, तुमची GF इथं गेली ना आंटीच्या घरी, मग आंटी कोणाला सांगन, GFला सांगन. मग GF काय करीन, वापस मम्मीला मेसेज पाठवीन, आणि मम्मी कोणाला मेसेज पाठवीन, तुम्हाला मेसेज पाठवा, कळलं का. ही प्रोसेस राहते. आता फक्त GFच्या जागी काय, मोबाईल नोड इमॅजिन करायचा, आणि HA आणि HF म्हणजे होम एजंट आणि फॉरेन एजंट असतं, कळलं इथपर्यंत. आता ही डायग्रॅम बघून घ्या. होम एजंट म्हणजे होम नेटवर्क असतं, फॉरेन एजंट म्हणजे फॉरेन नेटवर्क, आणि टनलद्वारे सगळं चालतं, कळलं का. डेटा फॉरवर्डिंग, डेटा रिसिविंग. आता होम एजंटकडे काय, मेंटेन द परमनंट ॲड्रेस ऑफ द मोबाईल नोड. मोबाईल नोड म्हणजे तिची मम्मी तिचा
ॲड्रेस तर लक्षात ठेवा ना ती कुठं गेली आहे काय, किंवा मग त्यांचा परमनंट ॲड्रेस त्यांच्या घरी राहील. मग होम एजंट काय करतं, परमनंट ॲड्रेस मेंटेन करतं GFचा तुमच्या. आणि फॉरेन एजंट काय करतं, आता ती आंटीच्या घरी गेली म्हणजे ते टेम्पररी ॲड्रेस झालं, थोड्या वेळेसाठी गेली, मग ते प्रोव्हाइड टेम्पररी ॲड्रेस. टनलिंग काय, यूज टू फॉरवर्ड पॅकेट बिटवीन HA आणि FA. टनलिंग कशासाठी होतं, फॉरेन एजंट आणि होम एजंट म्हणजे जे पॅकेट फॉरवर्डिंग रिसिविंग चालतं का त्यासाठी टनलिंग असतं. कळलं इथपर्यंत, राहिलं का लक्षात आता मोबाईल IP काय. एकदम इझी समजून सांगितलं आहे का मी नेहमी तुम्हाला. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आवडत असतात असं शिकवणं. आपण लवकरात लवकर सगळे लेक्चर्स वगैरे घेऊन येणार आहे जितक्या लवकर पॉसिबल होईल. माझी ना तब्येत थोडी ठीक नाही तरी मी प्रयत्न करतो आहे की सगळे लेक्चर तुम्हाला लवकरात लवकर भेटावे आणि मी लवकरात लवकर सगळं तुमच्यापर्यंत पोचवा. तरी टेलिग्रामवरती सगळं भरपूर अपलोड झालं आहे कंटेंट, तर तुम्ही नक्की त्याचा ते घ्या म्हणजे फायदा घ्या. गिव्ह शॉर्ट नोट ऑन BGP. आता BGPवरती आपल्याला शॉर्ट नोट द्यायची. बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल इज अन इंटर डोमेन रूटिंग प्रोटोकॉल यूज टू एक्सचेंज रूटिंग इन्फॉर्मेशन बिटवीन ऑटोनॉमस सिस्टम ऑन द इंटरनेट. आता जे आपण बघितलं होतं राउटर, आता BGP म्हणजे काय, पाथ वेक्टर. BGPमध्ये काय यूज होतं, पाथ वेक्टर रूटिंग यूज होतं, बरोबर. मग आता बघा पाथ वेक्टर रूटिंग काय आपण बघितलं होतं, हे जे राउटर असतं हे काय वाचलं आपण की हे सगळं इंटरनेट होत राहतं आणि राउटरद्वारे इन्फॉर्मेशन पुढं पाठवणं बॅक येणं हे चालू राहतं. कळलं, हे इंटरनेट राहतं सगळं. आता इट इज बेस्ड ऑन द पाथ वेक्टर रूटिंग अल्गोरिदम. कळलं कशावरती, BGP कशावरती बेस आहे, पाथ वेक्टर रूटिंग अल्गोरिदमवरती. पर्पज काय याचा, BGP इनेबल्स राउटर्स इन डिफरंट ऑर्गनायझेशन्स ऑर नेटवर्क्स टू डिटरमाइन द बेस्ट पाथ फॉर डेटा ट्रान्सफर अक्रॉस द इंटरनेट युजिंग पॉलिसी बेस्ड रूटिंग इन्स्टेड ऑफ जस्ट शॉर्टेस्ट पाथ. म्हणजे BGPमध्ये फक्त आपण एवढं नाही बघत की आपल्याला कोणता पाथ सोपा पडणार आहे की काय, आपण हे पण बघतो की त्यांचे रूल्स काय. समजा एखाद्या पाथचा दुसरा रूल असेल की तुम्ही म्हणजे आता आपण असं नाही बघत, आता आपल्यासाठी शॉर्टेस्ट पाथ कोणता झाला, शॉर्टेस्ट पाथ हा झाला ना, पण इकडून काय, इकडून रूल्स लावले की तुम्हाला इतके पैसे लागणार या पाथने ट्रॅव्हल करायला तितके. मग आपण त्या पाथला जाण्यापर्यंत इथं काही पॉलिसी असता, मग आपण नुसतं शॉर्टेस्ट पाथ नाही बघत, आपण काय करतो जो पॉलिसी चांगली आहे किंवा मग सिक्युरिटी वगैरे सगळं बघून त्या पाथने ट्रॅव्हल करतो. हालाकी तो आपल्यासाठी रूट म्हणजे डिस्टन्स जास्त पडलं तरी चालेल, पण आपण मोठा पाथ घेतो आणि लार्ज पाथ घेतो आणि शॉर्ट डिस्टन्सला अवॉइड करतो. कळलं. आता टाईप्स ऑफ BGP दोन प्रकारच्या राहतात, एक्सटर्नल BGP आणि इंटरनल BGP. हे पण मी तुम्हाला एका एक्झाम्पलद्वारे समजून सांगतोय. आता आज समजा की BGP काय, एक ट्रॅव्हल एजन्सी, बरं का. BGP एक ट्रॅव्हल एजन्सी आहे जी काय सांगते की कोणत्या बॉर्डर्स पूर्ण वर्ल्डसाठी असते, काय वर्ल्डमधली ट्रॅव्हल एजन्सी. मग ती सांगत की कोणत्या कोणत्या कंट्रीच्या कोणत्या कोणत्या बॉर्डर्स ओपन आहे, कोणता कोणता पाथ चालू आहे ह्या कंट्रीचा त्या कंट्रीचं. हे कोणाचं काम झालं, BGPचं. BGP म्हणजे काय, आता BGP म्हणजे एक्सटर्नल BGP. एक्सटर्नल BGPमध्ये काय होतं की कंट्रीज एकमेकांसोबत टॉक करता. कळलं, ज्या कंट्रीज आपल्या वर्ल्डमध्ये त्या एकमेकांसोबत टॉक करतात. आणि IBGP हे एक्सटर्नल म्हणजे कंट्रीचं. इंटरनल म्हणजे काय की एका कंट्रीमध्येच कॉर्डिनेशन, म्हणजे समजा इंडिया पाकिस्तानचं जे टॉक चालतं किंवा बोलणं चालतं ते झालं BGP. आणि इंडियातल्या इंडियात बोलणं चालणं म्हणजे समजा असं समजा की महाराष्ट्र आणि गुजरातचं बोलणं चालू आहे, मग ते काय झालं IBGP. आणि इंडिया पाकिस्तानचं बोलणं चालू आहे म्हणजे ते काय झालं EBGP. कळलं का तुम्हाला इथपर्यंत. आता बघा याच्यावर ना, EBGP काय राहतं, एक्सटर्नल BGP यूज टू एक्सचेंज रूटिंग इन्फॉर्मेशन बिटवीन डिफरंट ऑटोनॉमस सिस्टम. म्हणजे डिफरंट ऑटोनॉमस सिस्टम ज्या राहतात त्यांच्यामध्ये एक्सचेंज होतं. असं समजा जे ISPA नावाची एक कंट्री आहे, ISPB नावाची एक कंट्री आहे, यांच्यामध्ये इन्फॉर्मेशन जी एक्सचेंज होते रूटिंग इन्फॉर्मेशन, त्याला काय म्हणायचं EBGP. आणि इंटरनल BGP म्हणजे काय, सेम ऑटोनॉमस सिस्टममध्ये म्हणजे ISPA नावाची एक ऑटोनॉमस सिस्टम आहे ना, याच्यातल्या याच्यात डेटा एक्सचेंज होणं किंवा मग रूट शेअर होणं त्याला काय म्हणायचं, इंटरनल BGP. आणि ISPA आणि ISPB मध्ये डेटा एक्सचेंज होणं, रूटिंग इन्फॉर्मेशन एक्सचेंज होणं त्याला काय म्हणायचं, एक्सटर्नल BGP. कळलं BGP काय असतं. आता बघा वर्किंग ऑफ BGP. वर्किंग ऑफ BGP काय, नेबर इस्टॅब्लिशमेंट आहे, म्हणजे राउटर इस्टॅब्लिश एस अ TCP कनेक्शन बिटवीन BGP peers. राउटर काय करतं, एक TCP कनेक्शन इस्टॅब्लिश करतं BGP peersमध्ये. एक्सचेंज राउटर्स म्हणजे काय,
राउटर शेअर पाथ वेक्टर्स विच इन्क्ल्यूड. आता बघा, नेबर इस्टॅब्लिशमेंट काय की राउटर इस्टॅब्लिश करण TCP कनेक्शन बिटवीन BGP पेअर्स. BGP पेअर्समध्ये TCP कनेक्शन इन्स्टॉल झालं, राउटर काय करीन, शेअर करीन पाथ वेक्टर्स विच इन्क्ल्यूड. आता डेस्टिनेशन नेटवर्क असो, लिस्ट ऑफ AS नंबर, म्हणजे माहिती ना काय की एस नंबर कशासाठी असतो की लूप रिपीट न होण्यासाठी, टू रीच द नेटवर्क. पाथ सिलेक्शन म्हणजे पाथ सिलेक्शनमध्ये काय होईल, पाथची लेंथ किती आहे, नेक्स्ट स्टॉप कोणता आहे, लोकल प्रेफरन्स, ओरिजिन टाईप, यावरनं पाथ सिलेक्ट होईल. आणि लूप प्रिव्हेन्शन त्यासाठी काय की एकाचं नाव दोनदा नाही आलं पाहिजे, मग त्यासाठी लूप प्रिव्हेन्शन वापरतो आपण. बघा आता राउटर आणि ISPA मध्ये जे राहतं ते IBGP राहतं, म्हणजे इंटरनल राहतं ना, यातल्या यात चालतं. आता ISPA आणि ISPB हे एक्सटर्नल झालं, मग यामध्ये EBGP वापरतो, वापस याच्यामध्ये IBGP वापरतो. कळलं का इथपर्यंत? बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल काय असतो ते. आता बघा, शॉर्ट नोट ऑन RIP म्हणजे रूटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल. रूटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल काय राहतो, रूटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल इज अ डिस्टन्स वेक्टर रूटिंग प्रोटोकॉल यूजिंग इंट्रा डोमेन रूटिंग, म्हणजे विदिन अ नेटवर्क. इंट्रा डोमेन रूटिंग म्हणजे काय, विदिन अ नेटवर्क राहते. आणि कशावरती बेस आहे, डिस्टन्स वेक्टर रूटिंग प्रोटोकॉल. कळलं का? आता याचं काय, इट डिटरमाइन्स द बेस्ट पार्ट टू द डेस्टिनेशन बेस्ड ऑन हॉप काउंट ऑफ राउटर बिटवीन. म्हणजे हे काय करतं, सोर्सपासून डेस्टिनेशनपर्यंत जितके राउटर्स आपल्यापाशी अवेलेबल आहे त्या राउटर्सच्या याच्या बेसवरती हे काय करतं, म्हणजे शॉर्ट पाथ ठरवतं. कळलं का? बेस्ट पाथ कोणता आहे, शॉर्ट कोणता आहे, हे कशावरनं ठरवतं की किती राउटर्स अवेलेबल आपल्याला सोर्सपासून डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी. कळलं? आता टाईप काय, इंटेरियर गेटवे प्रोटोकॉल म्हणजे IGP आहे. रूटिंग अल्गोरिदम काय, डिस्टन्स वेक्टर आहे. याच्यामध्ये कशावरती ठरवतो आपण, बेस्ट पाथ कोणता आहे, हॉप काउंट म्हणजे राउटर किती अवेलेबल आहे, आपल्या सोर्सपासून डेस्टिनेशनपर्यंत जातामध्ये किती पॉईंट पडतं आपल्याला. मॅक्सिमम हॉप काउंट 15 असतो. ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल UDP आहे. UDP कशासाठी यूज होतो, जिथं आपल्याला फास्टनेस लागतोय, म्हणजे फास्ट ट्रॅव्हल करायचं तिथं. TCP रिलायबिलिटीसाठी. अपडेट्स एव्हरी 30 सेकंड, प्रत्येक 30 सेकंडला काय करतं, पाथ अपडेट करतं. इच राउटर मेंटेन्स अ राउटिंग टेबल. आता समजा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं काय की प्रत्येक जो राउटर आहे तो काय करतो, स्वतःच एक टेबल मेंटेन करतो की मला इथून डेटा आला आहे, इथून माझ्यासाठी पुढं इतकं जाणं सोपं आहे. आणि समजा हा पाथ जर का बंद झाला, इथला हा पाथ बंद होऊन गेला, तर हा काय अपडेट करीन पाथ, इथून इथं पाथ अपडेट झाला डायरेक्टली. मग पाथ जर का अपडेट झाला तर हा स्वतःचा जो टेबल राहतो, राउटर टेबल, त्याच्यात पण अपडेट करीन की इथून पुढं पाथ बंद झाला म्हणून मी इकडून गेलो. मग ही इन्फॉर्मेशन तो सगळ्यांना सांगेन की हा पाथ बंद झाला आहे. कळलं? तसंच इथं आता हा काय करीन, प्रत्येक राउटरकडे एक राउटिंग टेबल असतो स्वतःचा, ज्यामध्ये सगळे नेटवर्क, किती राउटर आहे समोर, किती मागं गेले, हे सगळं म्हणजे डिटेल्स असतात त्यामध्ये. कळलं? राउटर्स पिरियडिकली ब्रॉडकास्ट देअर रूटिंग टेबल्स टू नेबर, म्हणजे प्रत्येक 30 सेकंदाला हे काय करते, अपडेट करतात डेटा की समोर पण रस्ता चालू जाऊ शकता. आता पुढच्या 30 सेकंदात जर रस्ता बंद झाला, ते काय करतील, समोर सांगतील प्रत्येक राउटरला की हा रस्ता बंद झालाय, तुम्ही आता दुसरा रस्ता शोधा. कळलं का? ॲडव्हर्टाईज करता. ऑन रिसिविंग अपडेट्स राउटर्स अँड वन हॉप अँड अपडेट देअर ओन टेबल्स इफ अ बेटर पाथ इज फाउंडेड. मग जर का यांना जो कायमचा रस्ता आहे, ज्यावेळेस प्रत्येक वेळेस ज्या रस्त्याने जाता तो रस्ता परत जर का त्यांना एखादा शॉर्टकट पाथ भेटला तर ते काय करतील, तो पाथ अपडेट करतील आणि सगळ्या राउटरला सांगतील बाकीच्या. कळलं? RIP uses techniques like split horizon and hold down timers to prevent routing loops. म्हणजे यामध्ये लूप्स पण प्रिव्हेंट केले जातात. लूप्स बनवले जातं का, असं स्वतःच नाव दोनदा आलं, समजा तुम्ही 5 जण एका सर्कलमध्ये उभे राहिले, बरोबर, 1 2 3 4 5, समजा तुम्ही इथं उभे, आता वापस फिरून जर का तुमचं नाव आलं तर ते काय बनतो, सर्कल बनतो. कळलं का? म्हणजे तुमचं नाव जर का दोनदा आलं तर लूप होतोय ना, म्हणजे एकाचं नाव दोनदा नाही आलं पाहिजे, लूप प्रिव्हेंट करायचं असतं. कळलं? आता जे रूटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल त्यांचे व्हर्जन्स असतात, काही काय व्हर्जन V1, व्हर्जन V2 आणि RIPN जे असतं फॉर IPv6 नेटवर्कसाठी असतं. व्हर्जन V2 क्लासलेस रूटिंगसाठी असतं आणि क्लासफुल रूटिंगसाठी. आता राउटर A पासनं 1 हॉपच्या डिस्टन्सवर राउटर B आहे, राउटर B पासनं 1 हॉपच्या डिस्टन्सवर राउटर C आहे. मग ते टेबल कसं बनवता, नेटवर्क B आहे समजा, तर त्याचा नेक्स्ट हॉप काय आहे, B, आणि हॉप काउंट काय आहे, 1. आता नेटवर्क C आहे, त्याचा नेक्स्ट हॉप काय आहे, B, आणि हॉप काउंट काय आहे, 2.
कळलं. इथून बी पर्यंत जायला एक हॉप काउंट लागतो आणि ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी 2 हॉप काउंट लागतात. 1 आणि 2 हॉप काउंट. कळलं का इथपर्यंत? काय असतं हॉप काउंट? आता बघा, हेडर फॉर्मॅट ऑफ IPv6. IPv4चं हेडर फॉर्मॅट आपण पार्ट 1 मध्ये बघितलं आहे. IPv6 पण सेम टू सेम, थोडंसं वेगळं आहे, व्हर्जनवरती बेस असतं फक्त. इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6 आहे, ते व्हर्जन 4 होतं. इज द सक्सेसर ऑफ IPv4. म्हणजे IPv4चं अपडेशन किंवा सक्सेसर काय आहे? IPv6 आहे. डिझाईन टू ओव्हरकम ॲड्रेस एक्झॉशन अँड इम्प्रूव्ह रूटिंग इफिशियन्सी. रूटिंग इफिशियन्सी म्हणजे एका जागेवरतून दुसऱ्या जागेवरती डेटा लवकरात लवकर सेफली पोहोचावं, याला म्हणायचं रूटिंग इफिशियन्सी. इट युजेस अ 128 बीट ॲड्रेस अँड फिक्स लेंथ ऑफ 40 बाईट हेडर. 128 बीटचा ॲड्रेस यूज करतं आणि 40 बाईटचं फिक्स लेंथ हेडर असतं. कळलं. आता लेबल डायग्राम बघा. व्हर्जन, PRI, फ्लो लेबल, पेलोड लेन, नेक्स्ट हेडर, हॉप लिमिट, सोर्स ॲड्रेस, ही सगळी झाली डायग्राम. ह्या फील्ड्स असतात आणि हे साईज बाईट्समध्ये असतं. कळलं. याला म्हणतो आपण IPv6 हेडर झाला. कळलं का? डायग्राम एकदा बघून घ्या आणि वाटलं तर बघण्याची किंवा लिहिण्याची इच्छा नसेल तुम्हाला तर PDF सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील, त्या नक्की ॲक्सेस करा. आणि व्हिडिओ बघता बघता तुम्ही साईडला ओपन करून ठेवू शकताय, म्हणजे तुम्हाला दोन्ही पण करता येईल किंवा मग एक्झामला पण फायदा होईल तुमचा. तर लवकरात लवकर तुम्ही नोट्स ॲक्सेस करावा अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर काय? व्हर्जन्स. दिस 4 बिट्स फील्ड डिफाईन्स द व्हर्जन नंबर ऑफ IP. म्हणजे वाचून घेऊ शकता तुम्ही, एकदम सोपं आहे. प्रायोरिटीमध्ये काय असतं? प्रायोरिटी फील्ड किती 4 बिट्सची असते आणि ती प्रायोरिटी सांगते पॅकेटची विथ रिस्पेक्ट टू ट्रॅफिक कंजेशन. म्हणजे कोणतं डेटा लवकर पाठवायचं आहे, डेटा पॅकेट कोणतं लेट पाठवायचं आहे, ज्याची गरज सगळ्यात जास्त आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहे त्या लवकर पाठवायचं, ते प्रायोरिटीमध्ये येतं. फ्लो लेबल, पेलोड लेन, एकदा फक्त वाचून घ्या, इझिली कळून जाईल. मी फक्त तुम्हाला दाखवून देतो स्क्रोल करून. सोपं आहे एकदम. आपण IPv4 बघितलं आहे त्यामुळे IPv6 इतकं अवघड नाही जाणार तुम्हाला. फील्ड तर शक्यतो जास्त तर सेमच असतं. कळलं. आता आपण काय बघणार आहे? सर्किट स्विचिंग. सर्किट स्विचिंग काय असतं आणि पॅकेट स्विचिंग. सर्किट स्विचिंगला असं इमॅजिन करायचं की तुम्ही तुमच्या घरी आहे आणि तुम्हाला जायचं तुमच्या गर्लफ्रेंडच्या घरी एका प्रायव्हेट रूटनी. प्रायव्हेट रूट म्हणजे जो फक्त तुमच्यासाठीच आहे, त्यावरती कोणत्याच गाड्या चालणार नाही, काहीच नाही, असा रूट. तुम्हाला तुमच्या घरून जायचं आहे GFच्या घरी. कळलं. प्रायव्हेट रूट. पॅकेट स्विचिंग म्हणजे काय? एक पब्लिक रूट असतो. कळलं. आता बघा, अ डेडिकेटेड पाथ इज इस्टॅब्लिश बिफोर कम्युनिकेशन. म्हणजे तुम्हाला तुमच्या GFच्या घरी जाण्यासाठी एक डेडिकेटेड पाथ इस्टॅब्लिश केला जातो, कोणत्या पाथनी जायचं काय वगैरे. कळलं. हा कनेक्शन ओरिएंटेड कम्युनिकेशन आहे. यामध्ये काय राहतो? पाथ तुम्हाला तुमच्या GFच्या घरी जाईपर्यंत पाथ काय राहतो? फिक्स राहतो पूर्ण होल सेशनसाठी. इथून तिथपर्यंत जाण्यासाठी पूर्ण पाथ काय फिक्स आहे. सेटअप टाईम रिक्वायर्ड बिफोर डेटा ट्रान्सफर. आता तुम्हाला जायच्या आधी तो पाथ क्लिअर करणं आहे, सेटअप टाईम लागणार आहे की त्या रस्त्याने कोणती गाडी नको यायला वगैरे. डेटा ट्रान्सफर म्हणजे तुम्ही जाण्याच्या आधी तिथपर्यंत सेटअप करावं लागणार आहे ना, सेटअप टाईम रिक्वायर्ड राहील. लेस इफिशियंट ॲज पाथ स्टेज रिझर्व इवन वेन नॉट यूज. म्हणजे आता जेव्हा लेस इफिशियंट आहे, कारण लेस इफिशियंट आहे, काय कारण आहे? कारण तुम्ही जर का थोडेसे लेट झाले किंवा लवकर गेले किंवा मग पाथ रिझर्व केला आहे ना तुम्ही, तो पाथ रिझर्व केला आहे म्हटल्यावर तिथून कोणी जाऊ शकत नाही, म्हणून तो लेस इफिशियंट. तो फक्त तुमच्यासाठीच कामाला येतो, बाकीच्यांसाठी येतं कामाला नाही. कळलं. हे कशामध्ये यूज होतं? टेलिफोन नेटवर्कमध्ये सर्किट स्विचिंग. आणि पॅकेट स्विचिंग काय की आता तुम्हाला तुमच्या GFच्या घरी जायचं आहे पण एका पब्लिक पाथनी जायचं आहे गिफ्ट घेऊन. मग तुम्ही काय करशाल? ते डेटाला कशात डिवाईड करशाल? पॅकेट्समध्ये. तो जो गिफ्ट आहे तो डेटा म्हणजे गिफ्टला तुम्ही एका पॅकेट्समध्ये डिवाईड करशाल, वेगळ्या वेगळ्या 4-5 पॅकेटमध्ये. आणि हा कनेक्शन लेस आहे. कळलं. इच पॅकेट आपण प्रत्येक पॅकेट हे वेगळ्या वेगळ्या रस्त्याने पाठवणार. कळलं. प्रत्येक पॅकेट GFच्या घरी वेगळ्या वेगळ्या रस्त्याने पाठवायचं. आणि यासाठी सेटअप लागतो का? हे रस्ता खालीच पाहिजे असं तसं म्हणजे काही नाही लागत. रस्ता कुठून पण जाऊ शकतो आपण. रस्त्यावरती बाकीच्या व्हेकल्स आल्या, बाकीचे लोक आले तरी चालतील. कळलं. मोर इफिशियंट ॲज बँडविथ इज शेअर्ड अँड यूज इन इंटरनेट, ईमेल्स, डेटा नेटवर्क. कळलं. इथपर्यंत सर्किट स्विचिंग आणि पॅकेट स्विचिंग तुम्हाला आता विसरणार नाही, तुम्ही लक्षात राहीन. हे काय? प्रायव्हेट पाथ राहीन तुम्हाला तुमच्या GFच्या घरी जाण्यासाठी. आणि हा पब्लिक पाथ राहीन ज्यामध्ये
बाकीचे व्हेकल्स अलाउड असतील, पण आपण काय करतो, फ्रॅगमेंट करतो डेटाचे सेपरेटली आणि ते वेगळ्या वेगळ्या रूटनी पाठवतो. आणि ज्यावेळेस ते GFच्या घरी जाईन ते सगळे कलेक्ट होऊन एक गिफ्ट बनवून. कळलं का? याला म्हणायचं सर्किट स्विचिंग आणि पॅकेट स्विचिंग. यानंतर आपण बघणार आहे रिव्हर्स ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल. आता रिव्हर्स ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल काय सांगा बरं. आपण ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल बघितला युनिट 1मध्ये, म्हणजे सॉरी युनिट 3मध्ये पार्ट 1मध्ये बघितला. आता आपल्याला त्याचं रिव्हर्स करायचं आहे. कळलं? रिव्हर्स ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल इज यूज टू ऑप्टेन अन IP ॲड्रेस फ्रॉम अ नोन मॅक ॲड्रेस. आपल्याला पहिले काय माहिती होतं जे आपण पार्ट 1मध्ये बघितला, त्यामध्ये IP ॲड्रेस माहिती होता आणि मॅक ॲड्रेस आपल्याला समोरच्याकडून घ्यायचा होता, बरोबर. पण इथं काय माहिती आपल्याला, इथं माहिती आपल्याला मॅक ॲड्रेस, आणि आपल्याला इथं अननोन काय आहे, जे माहीत नाही ते असं काय IP ॲड्रेस. कळलं? हे याचा पर्पज काय होता, यूज बाय डिस्क्लेस डिव्हायसेस ॲट स्टार्टअप टू नो देअर IP ॲड्रेस फ्रॉम अ रिव्हर्स ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल सर्व्हर. कळलं इथपर्यंत? आता वर्किंग ऑफ RARP काय, डिव्हाइस काय करण, RARP रिक्वेस्ट सेंड करण विथ इट्स मॅक ॲड्रेस. म्हणजे आपल्याला मॅक ॲड्रेस माहिती, तर आपण काय करू, त्याच्या मॅक ॲड्रेसनी त्याला एक रिक्वेस्ट सेंड करू की RARP सर्व्हर मला तुझा IP ॲड्रेस पाहिजे, मला तेवढा पाठव. मग RARP काय करण, ती मॅक जो ॲड्रेस आला आहे त्याच्यापाशी त्याला बघन आणि त्याला काय करेन, IP ॲड्रेस पाठवून देईन. कळलं का? म्हणजे कसं, RARP रिक्वेस्ट करण आणि एक सर्व्हर असतं. इथं समजा RARP रिक्वेस्ट करण, बरोबर. हे काय RARP रिप्लाय करण. आता रिक्वेस्ट काय करण की हा तुझा मॅक ॲड्रेस आहे, मॅक ॲड्रेस आहे हा तुझा, मॅक ॲड्रेस पाठवेन त्याला त्याचा, आणि मला काय तो म्हणन की हा तुझा मॅक ॲड्रेस आहे, मला तुझा IP ॲड्रेस पाठव. कळलं? IP ॲड्रेस पाठव. मग RARPला काय भेटन, मॅक ॲड्रेस भेटन. मॅक ॲड्रेस भेटल्यानंतर तो काय करेन, ठीक आहे मी तुम्हाला माझा IP ॲड्रेस पाठवतो. मग हा IP ॲड्रेस याला सेंड करून देईन. कळलं? याला म्हणायचं RARP रिक्वेस्ट रिप्लाय. याची डायग्राम मी विसरलो आहे काढांना, म्हणजे सोडली होती, गुगलला बघायची होती की आपण जी सोपी डायग्राम आहे ती घेणार होतो, पण मी विसरलो. आता तुम्ही गुगलला सर्च करू शकताय की रिझर्व ॲड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल डायग्राम, ती बघा आणि ती इथं काढू शकताय. कळलं? खाली एक्झाम्पल दिलं आहे, वाचून घ्या, इझी आहे. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय, सर्किट स्विचिंग, पॅकेट स्विचिंग आणि मेसेज स्विचिंग. कळलं काय, डिफरन्शिएट बिटवीन सर्किट, मेसेज अँड पॅकेट स्विचिंग. सर्किट स्विचिंग, मेसेज स्विचिंग आणि पॅकेट. सर्किटमध्ये कळलं तुम्हाला काय होतं, GFच्या प्रायव्हेट पाथ. पॅकेट स्विचिंगमध्ये काय होतं की आपण काय बघणार होतो, पॅकेट वेगळे वेगळे करून पाठवायचं होतं गिफ्ट तुम्हाला, ते GFच्या घरी जाऊन एकत्र होणार होते. कळलं? हे दोन तर कळलं. आता मेसेज स्विचिंग बघूया इथून फक्त. मेसेज स्विचिंगमध्ये काय राहतं, नो डेडिकेटेड पाथ मेसेज स्टोर्ड अँड फॉरवर्डेड. डेडिकेटेड पाथ नसतो, म्हणजे असं काही प्रायव्हेट पाथ नसतो की आपण सगळं स्वतःसाठीच प्रायव्हेट पाथ रिझर्व करतोय. सर्किट स्विचिंगमध्ये काय राहतं माहिती का, ती एक ॲडव्हर्टाईज येते बघा अक्षय कुमार की तेरे बाप का रोड आहे क्या, ते याचं सर्किट स्विचिंगमध्ये, सर्किट स्विचिंगच्याच पप्पाचा रोड असतो तो, म्हणून त्याला प्रायव्हेट रोड भेटतो. पॅकेट स्विचिंगमध्ये त्याच्या पप्पाचा रोड नसतो, तो काय करतो मग डेटा पॅकेट्समध्ये फॉरवर्ड करतो. मॅसेज स्विचिंगमध्ये पण त्याच्या पप्पाचा रोड नसतो तो. कळलं? मेसेज काय केला जातो, स्टोअर केला जातो, फॉरवर्ड केला जातो. एंटायर मेसेज हा एकदाच पाठवला जातो. जसं आपण पॅकेट स्विचिंगमध्ये वेगळे वेगळे ते पाठवत होतो, म्हणजे फ्रॅगमेंट तुकडे करून पाठवत होतो जो आपला गिफ्ट आहे ते GFला, पण इथं एक गिफ्ट एकदाच पाठवलं जाईल, म्हणजे एकाच ह्याच्यात. रिक्वायर स्टोरेज ॲट ईच नोड्स, प्रत्येक नोडला स्टोरेज लागतं. हाय डिले, मोस्ट इफिशियंट आहे, आणि टेलिग्राफ किंवा मग ईमेल सिस्टीम याचं झालं एक्झाम. कळलं? सर्किट स्विचिंग, मेसेज स्विचिंग आणि पॅकेट स्विचिंग. आता आपण बघणार आहोत ICMP आणि IGMP काय असतं. आता बघा, इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. Internet Control Message Protocol is a network layer protocol used by hosts and routers to send error messages and control information in an IP network. कळलं? ICMP काय, नेटवर्क लेअर प्रोटोकॉल आहे, यूज बाय होस्ट अँड राउटर्स टू सेंड एरर मेसेजेस अँड कंट्रोल इन्फॉर्मेशन इन अन IP नेटवर्क.
इट हेल्प्स इन डायग्नोसिंग नेटवर्क प्रॉब्लेम. ते काय करतं, जे नेटवर्क लेअर प्रोटोकॉल आहे ICMP, तो काय करतो, होस्ट आणि राउटर्स वापरता कशासाठी, एखादं एरर आलं किंवा मग इन्फॉर्मेशन कंट्रोल करायची IP नेटवर्कमध्ये, तर ते एररचा मेसेज सेंड करण्यासाठी ICMP वापरतं. नेटवर्क प्रॉब्लेम, जे तुमचं काही दुखलं, समजा जर तुमचं दुखणं बघण्यासाठी कोण असतो, डॉक्टर असतो. तुम्ही आजारी पडले वगैरे हॉस्पिटलला गेल्यावर डॉक्टर तुमचा आजार बघणार आहे. तसंच जर का नेटवर्क राउटर वगैरे हे आजारी पडले, तर यांच्यासाठी बघण्यासाठी कोण असतं, ICMP असतो. कळलं. हे काय करतं, डिटेक्ट आणि रिपोर्ट नेटवर्क एरर. तसं डॉक्टर काय करतो, तुमच्यामधले आजार ओळखतो आणि तुम्हाला सांगतो की तुम्हाला हा आजार आहे. तसंच हे काय करतं, आजार ओळखतं ICMP नेटवर्कमधले आणि फॉरवर्ड करतं. यूज फॉर ट्रबल शूटिंग अँड नेटवर्क टेस्टिंग. कळलं. आता वर्किंग काय, वेन अ पॅकेट कॅन नॉट रीच इज डेस्टिनेशन, द राउटर सेंड अन ICMP मेसेज बॅक टू द सेंडर. म्हणजे पॅकेट जर का त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलं नाही, तर राउटर काय करणार आहे, समजा कसं सांगू मी तुम्हाला एक्झाम्पलद्वारे. आता बघा की एखादं पॅकेट आहे, त्याला डेस्टिनेशनपर्यंत जायचं आहे. आता काय करायचं आहे, तर राउटर सेंड्स अन ICMP मेसेज बॅक टू द सेंडर. म्हणजे आता समजा तुम्ही तुमच्या घरून निघले आणि तुम्हाला जायचं आहे कुठं, तुमच्या मामाच्या घरी. तुम्ही सकाळी निघले, तुम्हाला गाडी थोडीफार नवीन शिकलेले होते तुम्ही, आणि तुम्ही कुठं गेले, मामाच्या घरी चालले होते. पण तुम्ही मामाच्या घरी पोहोचलेच नाही, समजा कुठं मित्राच्या घरी वगैरे थांबले मध्ये. तर मामा काय करणार आहे तुमची, की तुमच्या पप्पाला कॉल करतील की तो अजून माझ्या घरी पोहोचला नाही. असं तसंच राहतं. सेंडर काय करतो, की पॅकेट सेंड करीन. ते जर का राउटरपर्यंत पोहोचलंच नाही, तर राउटर काय करीन, सेंडरला कॉल करीन की तुमचं पॅकेट आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. कळलं का. ICMP मेसेजेस आर कॅरीड इनसाइड IP पॅकेट्स. जे ICMP मेसेजेस राहतात ते पॅकेट्समध्ये कॅरी केले जातं. कळलं. कॉमन ICMP मेसेजेस काय, इको रिक्वेस्ट रिप्लेसन, डेस्टिनेशन अनरिचेबल म्हणजे डेस्टिनेशनपर्यंत पोहोचला नाही, टाईम संपून गेला, टाईम एक्सिडेड, आणि रिडायरेक्ट. कळलं. इतके ICMP मेसेजेस राहू शकतात. आता बघा याची होस्ट A मध्ये एक राउटर आहे आणि इकडं होस्ट B आहे. मग होस्ट A पासून जर एका मेसेज होस्ट B पर्यंत पोहोचलाच नाही, तर हे काय करणार आहे, एक मेसेज पाठवून इकडं की डेस्टिनेशनपर्यंत पोहोचला नाही पॅकेट. कळलं. आता बघा IGMP काय, इंटरनेट ग्रुप मॅनेजमेंट प्रोटोकॉल आहे. IGMP इज अ नेटवर्क लेअर प्रोटोकॉल आहे यूज बाय होस्ट अँड राउटर्स टू मॅनेज मल्टीकास्ट ग्रुप मेंबरशिप. इट हेल्प्स डिव्हायसेस जॉईन ऑर लिव्ह मल्टीकास्ट ग्रुप्स. कळलं. IGMP काय म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुप वाणी असतं. एक नेटवर्क लेअर प्रोटोकॉल आहे यूज बाय होस्ट अँड राउटर्स टू मॅनेज मल्टीकास्ट ग्रुप मेंबरशिप. IGMP काय, ग्रुपचा ॲडमिन आहे असं समजा. त्याच्या हातात राहतं की समजा तुम्ही रिक्वेस्ट केली ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्याची, तर ॲडमिन तुम्हाला जॉईन करीन. जर का तुम्हाला काढून द्यायचं असलं तर ॲडमिन काढून पण देईन. तसं राहतं. हे IGMP काय, एक ॲडमिनचं काम करतं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा नेटवर्कमध्ये कोणाला एंटर करून द्यायचं, कोणाला लिव्ह, कोणाची जॉईन रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची, कोणाची लिव्ह रिक्वेस्ट, कोणाला काढून द्यायचं, हे सगळं IGMPच्या हातात राहतं. कळलं. यूज इन मल्टीकास्टिंग वेन वन सेंडर ट्रान्समिट डेटा टू मल्टिपल रिसिव्हर्स. अ होस्ट सेंड्स अन IGMP रिपोर्ट टू जॉईन अ मल्टीक्लास ग्रुप. म्हणजे होस्ट काय करन, IGMPकडे रिक्वेस्ट पाठवन की मला मल्टीकास्ट ग्रुपला जॉईन करा. मग राउटर काय करन, सेंड करन IGMP क्वेरी मेसेज टू चेक ग्रुप मेंबर्स. होस्ट सेंड लिव्ह मेसेज. आता जेव्हा याला लिव्ह करायचं असेल तेव्हा तो काय करेन, लिव्ह करू शकतो एक्झिटमधून, ग्रुपमधून एक्झिट होऊन जाईल. कळलं. आता बघा IGMP व्हर्जन 1, IGMP व्हर्जन 2, IGMP व्हर्जन 3 असतं. होस्ट 1 राउटरकडे जाईन, वापस मल्टीकास्ट होस्ट 2, म्हणजे बोथ लेअर्स चालतं हे. कळलं. बाय डायरेक्शनल. आता यानंतर आपण बघणार आहे लिंक स्टेट रूटिंग. काय बघणार आहे आपण, लिंक स्टेट रूटिंग बघणार आहे. लिंक स्टेट रूटिंग इज अ रूटिंग टेक्निक यूज इन कम्प्युटर नेटवर्क्स वेअर ईच राउटर हॅज अ कम्प्लीट नॉलेज ऑफ द नेटवर्क टोपोलॉजी. इथं काय इमॅजिन करायचं आहे की जी स्कूल आहे, नेटवर्क जे तिला आपण काय म्हटलं, स्कूल आहे, म्हणजे राउटर असतं ते स्टुडंट आहे. आता स्टुडंटला स्कूलचा सगळा एरिया मैत्रीण, स्कूलचे सगळे रस्ते मैत्रीण, स्कूल जो स्टुडंट असतो, समजा तुम्ही समजा एका कॉलेजमध्ये, आणि तुम्हाला तुमच्या कॉलेजमधला सगळा एरिया माहिती ना, कुठं काय चालतं, कुठं काय,
कॉलेजमध्ये कुठं ग्राउंड आहे, कुठं तुमचं कॉलेज आहे, कुठं तुमचं हॉस्टेल आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला, बरोबर. तसंच राउटरला नेटवर्कचं सगळं माहीत राहतं की कुठं कोणती गोष्ट आहे, कोणता पाथ सोपा आहे, कुठं जायला पाहिजे, कुठं नाही, कळलं. इच राउटर, प्रत्येक जो राउटर राहतो तो इंडिपेंडेंटली कॅल्क्युलेट करतो बेस्ट पाथ. आता राउटर बेस्ट पाथ कॅल्क्युलेट करतो नेटवर्कमध्ये, बरोबर. तसं तुम्ही स्टुडंट जे ते तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला माहिती कोणता बेस्ट पाथ आहे आपल्यासाठी इथून जाण्यासाठी, हे तुम्हाला माहीत राहतं. तसंच राउटरला माहीत राहतं की बेस्ट पाथ कोणता आहे नेटवर्कमध्ये. In link state routing, every router discovers its neighbor and measures the cost to reach them. Floods this information to all other routers in this network. म्हणजे तो काय करतो, लिंक स्टेट रूटिंगमध्ये जो प्रत्येक राउटर राहतो तो त्याचे नेबर, म्हणजे तुम्ही काय करता आता की नवीन नवीन ते डिस्कवर करता ना, फ्रेंड्स डिस्कवर करता. तुम्हाला एक फ्रेंड दुसरा जॉईंड होतो, तिसरा फ्रेंड जॉईंड होतो. तसंच राउटरचे पण फ्रेंड्स असतात दुसरे राउटर. हे काय करता, कॉस्ट वगैरे ते करता. आता तुम्हाला एका फ्रेंडपासून दुसऱ्या फ्रेंडपर्यंत पोहोचण्यापर्यंत किती वेळ लागतोय, कोणता रूट आहे हे बघणं, काय डिले बँडविथ वगैरे असतं ना, हे राउटरमध्ये असतं. तुमच्यामध्ये काय राहील मग, किती वेळ लागतोय, तो कुठं राहतो हे. मग हे काय करता, तुम्हाला जर का एखादी इन्फॉर्मेशन कळली किंवा मग तुम्हाला एखादा मित्र भेटला तर तुम्ही बाकीचे जे तुमचं कॉलेजमेट आहे सगळे मित्र तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे की मला हा मित्र भेटला. तसंच राउटरला जर का बाकीचे मित्र भेटले दुसरे राउटर, तर राउटर काय करतो, सगळ्या कॉलेजमध्ये किंवा मग सगळ्या नेटवर्कमध्ये करून देतो की हा नवीन मित्र आला आहे माझ्या ग्रुपमध्ये, इथून इथपर्यंत पोहोचण्याला त्याच्यापर्यंत जाण्यासाठी इतका वेळ लागतो, असं तो सांगन सगळ्या कॉलेजला. uses a collected data to build a complete map of the network. आता तुम्ही समजा तुम्ही काय करशाल, तुमच्या स्वतःच्या डोक्यात एक मॅप तयार करशाल की हॉस्टेल इथं आहे, गर्ल्स हॉस्टेल इथं आहे, बॉईज हॉस्टेल इथं आहे, कॅन्टीन इथं आहे. तुमच्या डोक्यात एक मॅप तयार होतो. तसंच राउटर पण काय करतो, एक मॅप मेंटेन करतो की राउटरचे बाकीचे फ्रेंड कुठं राहते, दुसरे राउटर किती वेळ लागतोय पोहोचण्यापर्यंत दुसऱ्या राउटरपर्यंत, असं राउटर मेंटेन करतो. आणि सगळं कशाने चालतं, दीक्षित्र अल्गोरिदम, म्हणजे डिस्टन्स फाइंड करण्यासाठीचा अल्गोरिदम आहे, बेस्ट पाथ, शॉर्टेस्ट पाथ, ते त्याचा यूज इथं होतो लिंक स्टेट रूटिंगमध्ये. आता स्टेप काय, नेबरची डिस्कवरी होईल, म्हणजे तुम्ही तुमच्या नवीन फ्रेंडची डिस्कवरी करशाल. तसंच राउटर दुसरा राउटर शोधून, इच राउटर आयडेंटिफाईज ऑल राउटर्स डायरेक्टली कनेक्टेड टू इट. त्याला बाकीचे राउटर किती कनेक्टेड आहे ते आयडेंटिफाय करतो, कळलं. आता लिंक स्टेट रूटिंगमध्ये काय होतं की राउटर्स क्रिएट अँड LSA म्हणजे लिंक स्टेट ॲडव्हर्टाइजमेंट, याला LSA म्हणतो आपण, कंटेनिंग इन्फो अबाउट नेबर अँड द कॉस्ट ऑफ लिंक्स. आणि फ्लडिंग ऑफ LSA बघितलं आपण. बिल्डिंग लिंक स्टेट डेटाबेस काय, इच राउटर मेंटेन्स अ डेटाबेस ऑफ ऑल रिसिव्ड LSAs. शॉर्टेस्ट पाथ कॅल्क्युलेशन दीक्षित्र अल्गोरिदमनी होतं. आता R1 to R2 आहे, R1 पासून R3 पर्यंत जायला 5 मीटर आहे, R2 पासून R3 पर्यंत जायला 15, आणि R1 पासून R2 पर्यंत जायला 10. म्हणजे यांनी सांगितलं की R1चा काय बनला, नवीन फ्रेंड बनला R2. मग R1नी कोणाला सांगितलं, R1चा जुना फ्रेंड होता R3. मग R1नी R3ला सांगितलं की माझा नवीन फ्रेंड बनलाय R2. मग R3 पण त्याचा फ्रेंड बनून गेला 15 मीटर, 5 मीटर, 10 मीटर. कळलं का लिंक स्टेट रूटिंग काय असतं. इथं आपला CNSचा पार्ट 2 पण संपला आहे. तरी सगळ्यांनी जाता जाता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा, आणि आवडत असेल तर नक्की सगळे व्हिडिओज बघत जा आणि सपोर्ट करा चॅनलला. थँक्यू.